वेद वेद एक मिनिट इकडे रे. एक हे कॉन्फरन्स कॉल आहे. तू एक ते ना प्रतापगडावरच्या त्या याच्याबद्दलच आहे. ठीक आहे. आपला आवाज म्यूट वरती ठेवला तर बरं पडेल. श्रोत्यांनी आपला तो वायफाय घेतलंय आणि काय रिंगटोन हे यूज व्हॉल्यूम की फॉर मीडिया. त्याचा आवाज येत नाहीये. हे जे आवाज चालू ना तुझा चालू आहे. सचिन, अभिजित, आपण सुरू करूया का? हो उल्हास. हो, मला वाटतं सुरू करायला हरकत नाही. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं स्वागत आपल्या हितगुज दुर्गांशी ह्या व्याख्यानमालेतल्या पुष्प 7 आणि 8 मध्ये. आजही आपण 2 भागात हे व्याख्यान करणार आहोत, कारण जसं तुम्हाला निमंत्रणात पण जाणवलं असेल की विषय थोडा मोठा आहे. केवळ प्रतापगड म्हटलं तरी आपल्याला बऱ्याच गोष्टी आठवतात. याच प्रतापगडासोबत अफजल खानाच्या वधाचा
फार महत्वाची ऐतिहासिक घटना ही जोडलेली आहे. तर भोरप्याचा डोंगर ते प्रतापगड असा जो प्रवास आहे तो महाराजांच्या दृष्टीने प्रतापगड का महत्वाचा असावा आणि ह्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेलं स्वराज्यावर चालून आलेलं सर्वात मोठं संकट अफजल खानाच्या रूपाने जे आलं होतं ते परतवून लावण्यासाठी जी लढाई झाली त्या 4-5 तासांचं नाट्य आपल्याला नक्कीच माहिती आहे. पण हे नाट्य तिथे घडत असताना ते नाट्य घडण्यापूर्वी काय घडलं असावं आणि त्या लढाईनंतर अफजल खानाच्या वधानंतर पुढे काय घडलं त्याच्या संदर्भात थोडी विस्तृत माहिती आपल्याला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. ह्या युद्धाचं महत्व मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की ते जगाच्या इतिहासातल्या काही ठराविक अशी युद्ध ज्यांचा अभ्यास अजूनही केला जातो त्यापैकी हे एक प्रतापगडाशी झालेलं युद्ध आहे. आणि ह्याच युद्धाचा अभ्यास करून व्हिएतनाम आणि अमेरिकेच्या युद्धात हो ची मिन यांनी त्यातूनच व्हिएतनाम वॉरचं सूत्र उचललं आणि एक यशस्वी लढा अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला दिलाय. तर अशा ह्या प्रतापगडाविषयी आणि अफजल खानाच्या वधाविषयी जाणून घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. मी तुमची उत्सुकता अजून न ताणता आता सचिनला विनंती करतो की त्याने सादरीकरणाला सुरुवात करावी. माझा स्क्रीन दिसतोय का उल्हास? म्हणजे हो दिसतोय, फक्त प्रेझेंटेशन मोड मध्ये नाहीये. हा, ते मी करतो प्रेझेंटेशन मोड मध्ये. मी आता पहिले सगळ्यांना नेहमीसारखंच लेक्चर मोड मध्ये जाईन, त्यामुळे माझाच फक्त आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा सगळ्यांचा आवाज आपोआपच बंद राहील. बर. नमस्कार मंडळी. आत्ताच उल्हासने प्रास्ताविकामध्ये असं म्हटलं की हे जगाच्या इतिहासात नोंद घेण्याजोगी अशी एक ही घटना. तर नक्की ही घटना काय आहे आणि याची पार्श्वभूमी काय होती आणि याच्या नंतरही काय घडलं हे तितकंच उत्सुकता ताणून धरणारं किंवा हेही तितकंच जाणून घेण्यास महत्वाचं असं आहे. आपल्याला हे माहिती आहे की प्रतापगड म्हटलं की अफजल खान वध हे समीकरण तर ठरलेलं आहे. पण असं अफजल खान वध किंवा अफजल खान मुळातच चालून का आला? एक साधं सोपं उत्तर असतं की शिवाजी महाराजांना मारण्याकरता. पण अशी काय घटना किंवा अशा काय पार्श्वभूमीमध्ये हे सगळं ठरवण्यात आलं? तर आपण थोडंसं त्याच्या पार्श्वभूमीकडे किंवा त्याच्या मागच्या इतिहासामध्ये जायला लागतो की मुळात ही घटना घडली ती 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी. आज तारीख आहे 8 नोव्हेंबर. तर आपण तारखेत त्या मूळ इतिहासातल्या तारखेच्या जवळची तारीख साधलेली आहे या आजच्या इतिहास उजळणी करताची. आता याच्यात 10 वर्ष पूर्वीची घटना आपल्याला बघायला लागते. म्हणजे आता मी जे बोलीन ते सगळं आपण 1600 या शतकातल्या कालामध्ये वावरणार आहोत. तर 1659 म्हणजे 1659 मध्ये हे सगळं नाट्य किंवा हा प्रताप घडला. पण त्याच्या 10 वर्ष आधी म्हणजे मागे जायला लागतं आपल्याला. आणि त्याचं कारण असं आहे की 1645-46च्या सुमारास शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे सगळे प्रयत्न सुरू केले. आपल्याला माहिती आहे तोरणा वगैरे घेतला, छोटी मोठी आसपासची ठाणी किंवा एकूण आदिलशहाच्या दृष्टीने जे किरकोळ गोष्टी होत्या त्या शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. आणि त्यातच पुढे साधारणपणे 1649च्या दरम्यान कल्याण, भिवंडी या भागामधला जो उपद्रव आहे तो उपद्रव थांबवण्याकरता म्हणून शिवाजी महाराजांनी तशीही काही पावलं उचललेली होती. आणि हे सगळं करत असताना आदिलशाहीच्या मनामध्ये तो कुठेतरी राग किंवा मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभं राहतच होतं. पण मग सुरुवात
आपल्याला माहिती आहे शहाजी राजांनी सांगितलं की नाही, ते लहान मुलांच्या कृत्याकडे जसं आपण लक्ष देत नाही तसं काही या गोष्टींकडे लक्ष देण्याची ही महत्वाची घटना नाहीये, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात आलं. पण त्यानंतर जी घटना घडली की जावळीचं जे खोरं आहे ते जावळीचं खोरं तिथला जो जहागीरदार होता, त्याचं नाव आडनाव मोरे, तर तो मेल्यानंतर त्याचा वारसदार कोण म्हणून तर त्या वारसदार स्थापन करण्याकरता किंवा वारसदाराची नेमणूक करण्याकरता म्हणून तिथे शिवाजी महाराजांनी हस्तक्षेप केला. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जो हस्तक्षेप आहे तो खरं म्हटलं तर आदिलशाहीला आणि विशेष करून अफजल खानाला रुचला नाही. त्याचं कारण असं आहे की ती संपूर्ण जावळी आणि तो जो प्रांत आहे वाईचा, तो सगळ्याच्या सगळा अफजल खानाच्या अधिकाराखाली होता. आणि माझ्या अधिकाराखाली असलेल्या आणि माझ्या आधिपत्यात असलेला एक जहागीरदार आणि त्याच्या तिथला वारसा हक्काचा प्रश्न निर्माण होतो आणि तो एखादा दुसरा उपरा माणूस, शिवाजी महाराज हे त्याच्यासाठी उपरे होते, तर तो उपरा माणूस याच्यात हस्तक्षेप करतो, ही गोष्टच मुळात अफजल खानाला खटकणारी होती. आणि शिवाजी महाराजांनी तिथे जावळीचं जे राजकारण म्हटलं जातं त्यामध्ये हस्तक्षेप केला. त्याप्रमाणे तिथे नवीन वारसदार मोरे घराण्यातलाच एक दुसरा माणूस त्याला वारसदार नेमला. तर तो सगळा जो यशवंतराव मोरे जो होता तो त्याला तिथे वारसदार म्हणून नेमला. तो सगळा जो भाग आहे त्यामध्ये अफजल खानाचं डोकं त्या गोष्टीमुळे बिघडलेलं होतं. पण त्याचबरोबर अजूनही काही गोष्टी होत्या. म्हणजे जर आपण ही पार्श्वभूमी बघताना ह्याच्याकडे जर का काही प्रश्न उपस्थित केले की हे शिवाजी महाराजांचं व्यक्तिगत भांडण होतं का, तर ह्याचं उत्तर हो असंही आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात अफजल खान हा शहाजी राजांचा पहिल्यापासूनच दुस्वास करणारा माणूस होता. त्याच्या मनामध्ये कायमच आकस होता आणि त्याला कारणही तसंच होतं की शहाजी राजे हे इथले स्थानिक आणि हे सगळे जे आलेले आदिलशाही काय किंवा मोगल काय हे सगळे जण उपरे बाहेरनं आलेले, पण ते स्वतःला इथले सार्वभौम साम्राज्य असणारे माणसं समजत होते, सर्वा समजत होते. आणि त्यांच्या हाताखाली हा स्थानिक माणूस वरचढ होऊ पाहतो, दरबारामध्ये ह्याचं वजन वाढतं म्हणजे काय, ही गोष्ट अफजल खानाला कायम खटकायची. पण ज्याला म्हणतात की पराक्रम किंवा परफॉर्मन्स, त्या परफॉर्मन्स जो आहे तो शहाजी राजांचा बोलत असे, त्यामुळे त्यासमोर काही अफजल खानाला करता येत नव्हतं. म्हणजे जर पराक्रमी नाही आणि केवळ लांगुल चालन करून शहाजी राजे हे मोठे होऊ पाहत असतील तर ती गोष्ट वेगळी होती. पण पराक्रमाच्या बाबतीत तोडीस तोड किंवा अफजल खानाला त्यावरती काही करता येत नव्हतं, ही त्याची मूळ चीड होती. या गोष्टीचं पर्यवसन म्हणजे ह्याचा परिणाम असा झाला की शहाजी राजांचा एक दुसरा मोठा मुलगा जिजाऊ साहेबांच्या द्वारे जन्मलेला संभाजी महाराज, त्यांचं नाव म्हणजे शिवाजी महाराज यांचे थोरले भाऊ, ते शहाजी राजांबरोबरच कायम असत. आणि त्यांच्या बरोबरच्या एका लढाईमध्ये अफजल खान, संभाजीराजे हे सगळे आदिलशाहीच्या वतीने जेव्हा लढत होते तेव्हा कनकगिरी नावाच्या दक्षिणेतल्या कर्नाटक जवळच्या एका स्थानाच्या जवळ एक वेढा पडलेला होता आणि त्या वेढ्यामध्ये अफजल खानाने ऐन मोक्याला मदत केलीच नाही. म्हणजे जे काही त्याचं ठरलं असेल त्यानुसार त्या वेळेला अफजल खान मागे राहिला, त्याने स्वतःच्या सैन्याला पुढे येऊच दिलं नाही. आणि योग्य वेळेला मदत न मिळाल्यामुळे संभाजी राजांचा मृत्यू झाला त्या सगळ्या प्रकरणामुळे. तर ही दुसरी पार्श्वभूमी किंवा दुसरं त्यामागचं हे कारण ठरतं. आणि त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात येतं की आदिलशाहीतली काही पत्र जर का आपण वाचली तर त्याच्यात असं दिसून येतं, स्पष्ट उल्लेख असे सापडतात की आमच्या इस्लामच्या प्रसारामध्ये ह्या शिवाजी नावाच्या माणसाची जी लुडबुड आहे किंवा त्याचा जो हस्तक्षेप आहे त्यामुळे बाधा येते, त्यामुळे तो इस्लामचा जो प्रसार आहे त्याला खीळ बसते कुठेतरी. तर हे सगळं शिवाजी महाराजांची ही कृत्य ही त्या आदिलशाहीच्या व्यक्तिगत जे हेतू आहेत त्यामध्ये देखील हस्तक्षेप त्यांच्या दृष्टीने होत होते. आणि ह्या सगळ्यातनं हे मोहीम खरं म्हटलं तर 10 वर्ष आधी म्हणजे स्वराज्याचा जन्म होतोय ना होतोय 1645ला, तोच 4 वर्षांनी म्हणजे 1649ला 1649 मध्ये, तेव्हाच अफजल खानाची स्वारी ही जवळजवळ नक्की झालेली होती. म्हणजे जे काय चिमुरडं असं स्वराज्य त्यावेळेस होतं त्या स्वराज्यावरती त्यावेळेलाच अफजल खान चालून येणार होता. बरं, हा अफजल खानच का? तर त्याचं कारण असं आहे की अफजल खान हा काही एक सामान्य
सरदार नव्हता. अफजल खान हा खूप मोठा तोला मोलाचा सरदार होता. त्याची पार्श्वभूमी बघितली तर तो एका भटारणीचा म्हणजे एका साध्या स्वयंपाक करणाऱ्या बाईचा मुलगा. पण त्याच्या वडिलांची पार्श्वभूमी काय आहे ती आपल्याला माहिती नाहीये. पण त्याने स्वतःच्या कर्तृत्वावरती दरबारामध्ये स्वतःचं वजन हे नक्कीच वाढवलेलं होतं. आणि त्याचा नावलौकिक काय होता तर तो त्याच्या स्वतःच्या अखत्यारीत असलेली जी जहागीर आहे त्या जहागिरीमध्ये तो चांगलं कारभार करायचा. म्हणजे काही वेळेला असं आपल्याला दिसून येतं की त्याच्या काही पत्रांमध्ये अफजल खान असं म्हणतो की प्रजेला जर का त्रास दिला तर रयत आमचे पोंगडे आहे ती. पोंगडे म्हणजे मित्र. तर रयत आमची मित्र आहे किंवा माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि त्यांना त्रास देता कामा नये. एक शेट्टी नावाचा माणूस होता, त्याला तो या पत्रामध्ये दमदाटी करतो आणि म्हणतो की रयतेकडनं मला जर का कानावरती काही तुझ्या विरुद्ध उणं दुणं आलं तर तुला ऊस जसा चरकात घालून पिळतात तसा तुला पिळीन. म्हणजे अफजल खानाच्या एकूण व्यक्तिमत्वाला साजेचं असं त्याचं ते पत्रातलं विधान होतं. तर असा हा अफजल खान तो एखाद्या गोष्टी मागे लागला आणि त्यात यश मिळवायचं असं एकदा त्याने ठरवलं की तो त्यासाठी जे काय असतील त्या सर्व गोष्टींचा वापर करायचा. आणि त्यावेळेला त्याच्या डोळ्यासमोर नीती आणि अनीती असे कुठलेही प्रकार नसत. त्यामुळे जे काय मिळवायचे ते कुठल्याही प्रकारे मी मिळवणं हीच नीती आहे माझी. म्हणजे तो एक कस्तुरी रंगा नावाचा दक्षिणेकडचा एक राजा होता. त्याला त्याने असंच भेटीसाठी बोलवला आणि दगा करून त्याला मारला आणि त्याचं राज्य प्राप्त केलेलं होतं. म्हणजे ते आदिलशाहीशी जोडून दिलं त्याने. त्याचबरोबर अजून एका अशाच ऐतिहासिक घटनेमध्ये आपल्याला अजून एक सिद्धी, जे सिद्धी आपण कायम मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यासंबंधी ऐकतो त्याच मंडळींपैकी एक सिद्धी. पण सिद्धी हे मुळात नाव आलं ॲबेसिनिया मधल्या इकडे आलेल्या लोकांवरनं. तर तो एक सिद्धी त्याला दक्षिणेमध्ये त्याच्यावरती अफजल खान स्वारी करून येतोय म्हटल्यावरती तोच स्वतः हातकड्या घालून त्याच्यासमोर उभा राहिला किंवा त्याने स्वतःला पेश केलं. म्हणजे काय की ह्याच्याशी लढाईच नको, कारण ह्याच्याशी लढाई म्हणजे मृत्यूच, दुसरं काहीही त्यातनं निष्पन्न निघणार नाही, अशी सरळ सरळ समीकरणं होती. या अफजल खानाने औरंगजेब जेव्हा दक्षिणेमध्ये होता, म्हणजे ही घटना मी थोडी नंतरची सांगतोय, 1649च्या नंतर 1656-57च्या आसपास, त्यावेळेला औरंगजेब दक्षिणेत होता आणि दक्षिणेत बिदरच्या जवळ औरंगजेब असताना आदिलशाहीच्या वतीने अफजल खान हा औरंगजेबावर पाल करून गेला होता. आणि अफजल खानाचं पद जे आहे ते एक सेनेतला नायक किंवा एक सेनापती म्हणून त्याचं पद होतं. पण तो काही वजीर वगैरे नव्हता. मात्र वजिराच्या सारखे किंवा वजिरानंतरचे जे अधिकार आहेत तेवढं वजन त्याचं सरकार दरबारी होतं. म्हणजे काही पत्रांमध्ये वजिरांनी किंवा वरच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या कागदपत्रांवर खालती परवानगी अफजल असं लिहिलेलं असायचं. इतकी त्याची ताप होती किंवा इतका त्याचा दरारा होता. तर अशा ह्या अफजल खानाच्या बरोबर त्यावेळेसचा आदिलशाहीतला जो वजीर होता तोही होता, अफजल खानही होता. आणि अशा पद्धतीने अफजल खानाने युद्धातला डाव टाकलेला होता की औरंगजेब जवळजवळ संपलेला होता. पण औरंगजेबाच्या बुद्धी चातुर्यामुळे त्याने त्या वजिरावरती वजन टाकलं आणि आपली सुटका करून घेतली. हे जेव्हा अफजल खानाला कळलं तेव्हा त्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि तो असं वर्णन करतात की तो 2 हातात पट्टे म्हणजे तलवार, पण ती दुधारी तलवार असते. तर ती तलवार म्हणजे ते 2 हातात दांडपट्टे घालून तो विजापूरच्या शहरामधला जो प्रवेश आहे तोच त्याचा असा ते पट्टे वाजवतच शहरात प्रवेश करतात आला असं वर्णन आहे. आणि तो त्या डोकं भडकलेल्या अवस्थेमध्ये दरबारात गेला आणि त्याने ते सांगितलं की मी कसा औरंगजेबाला जवळजवळ पराभूत केलेलाच होता आणि आता तो तुमच्यासमोर मी उभा करू शकलो असतो कैदी म्हणून, पण हे या वजिरामुळे सगळं घोळ झालेलं आहे. आणि या गोष्टीची दखल दरबाराने, आदिलशाही दरबाराने अगदी योग्य पद्धतीने घेतली. जेव्हा नंतर वजीर विजापुरात आला तेव्हा त्याला तिथल्या तिथे अटक करण्यात आली आणि अर्थातच त्याचं पर्यवसन कशात झालं असेल हे सांगायला नको. तर असा इतका प्रचंड दरारा असलेला आणि असा क्रूर एक प्रकारे म्हणता येईल असा अफजल खान याची नियुक्ती ही त्या 1649च्याच दरम्यान करण्यात आलेली होती. पण स्वराज्याचं सौभाग्य, शिवाजी महाराजांचं सौभाग्य आणि आदिलशाही किंवा
इतर त्या मंडळींचं दुर्भाग्य की त्यावेळेला अफजल खानाला दक्षिणेत म्हणजे कर्नाटकातल्या इतर काही स्वाऱ्यांमध्ये गुंतून पडावं लागलं. आणि तो किती गुंतला तर तो जवळजवळ ही सगळी 10 वर्ष गुंतून पडला. त्यामुळे स्वराज्यावरती जी पूर्वी होणार होती ती स्वारी आता नंतर उद्भवली. साधारणपणे एक एप्रिल मेच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी विजापूरच्या दरबारात म्हणजे 1659 मध्ये आता मी आलोय. तर 1659च्या एप्रिल मेच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी दरबारामध्ये शिजत होत्या. आणि त्यानंतर मग अफजल खानाला नियुक्त करण्यात आलं आणि त्यानुसार अफजल खान निघाला. आता जेव्हा अफजल खान निघाला त्यावेळेला त्याच्याकडे प्रचंड असं युद्ध साहित्य दिलं. म्हणजे किती युद्ध साहित्य दिलं तर जर 3 वर्ष युद्ध लांबलं तरी सुद्धा याला फौजफाटा, तोफा, दारुगोळा, हत्ती, घोडे, उंट, इतर ज्याला बाजारबुणगे म्हणतात अशी माणसं, अशा सगळ्या साधन सामग्री सहित अफजल खानाला दरबारातून निरोप देण्यात आला. अशा वेळेला अफजल खानाचं जेव्हा तो निघाला तेव्हा एक फते लष्कर नावाचा हत्ती होता त्याचा. तो हत्ती नेमका ते निघाले आणि पहिला पडाव किंवा पहिला जो सेनेचा टप्पा होता जिथे त्यांनी पहिला मुक्काम ठोकला त्या दरम्यानच तो हत्ती गेला. तो हत्ती गेल्यावरती अफजल खानाला फार वाईट वाटलं. म्हणजे अपशकुन म्हणतो तसं त्याला ते झालं की हे काय नेमकं मी निघालोय विजयश्री मिळवायला आणि असं झालं म्हणून. मग बादशहाने त्याला एक स्वतःकडचा खास हत्ती होता तो त्याला दिला आणि त्याच्या मनातलं हे मळभ दूर व्हावं याकरता या गोष्टी करण्यात आल्या. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो अफजल खान निघाला. तर आज आपण हे सगळं समजून घेताना बघणार आहोत की ही पार्श्वभूमी मग त्यातनं अफजल खान कसा स्वराज्यापर्यंत आणि तो प्रतापगडापर्यंत आला. त्यानंतर मग गडावरती काय प्रत्यक्ष बघायला आज मिळतं आणि त्यानंतर तिसरा भाग म्हणजे अफजल खानच्या वधानंतर काय घडलं. तर अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम आपण पुढे नेणार आहोत. तर याच्यामध्ये या जावळीबद्दल जे मी सांगत होतो तर जावळीमधले हे जे मोरे राहत होते तर त्यांचा असा एक गर्व म्हणूयात त्याला आपण, अभिमान किंवा अहंकार म्हणूयात की ते म्हणायचे की इथे मोरे आणि वाघ राहतात. म्हणजे या व्यतिरिक्त कोणी इथे राहू शकत नाही. वाघाची छाती असेल तरच तो माणूस इथे राहू शकतो. आणि 1656च्या सुमारास शिवाजी महाराजांनी जावळीचं राजकारण करून जावळी ताब्यात घेतली. आता जावळी ताब्यात घेतली म्हणजे काय तर जावळीचा जो परिसर मोऱ्यांच्या अगदी लगतचा जवळचा होता तो भाग शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला. प्रत्यक्ष जावळीचा विचार केला, विस्तार बघितला तर तो खूप मोठा आहे. म्हणजे पार अगदी खाली चिपळूणपर्यंत त्या जावळीचा विस्तार त्या काळचा म्हणजे तो भाग जावळी म्हणून टापू समजण्यात यायचा. मात्र शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जो जावळीचा भाग ताब्यात घेतला तो म्हणजे रायरी म्हणजे आजचा रायगड. त्याच्यानंतर हा भोरप्याचा डोंगर म्हणजे जिथे नंतर प्रतापगड उभा केला ती जागा. त्या प्रतापगड किंवा बाजूला शिवथर गड आहे त्या शिवथर गडीच्या वरच्या अंगाला मोऱ्यांचा वाडा होता. त्या आसपासचा जो परिसर आहे तो परिसर पहिले छापा मारून शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला आणि त्या मोऱ्यांचं शिरकाण केलं. म्हणजे तो फितोरी करायला लागला म्हणून त्यांचं शिरकाण केलं आणि ती जावळीची जागा ही ताब्यात आली. ती ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या भागामध्ये या भोरप्याच्या डोंगरावरती किल्ला बांधायला काढला. आता घटनाक्रम बघा, 1656 मध्ये महाराजांनी हे जावळीचं राजकारण केलं आणि तिथून पुढे मोरोपंत पिंगळ्यांना तिथे गड बांधायला सांगितला. ज्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात तसा हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट होता. म्हणजे पूर्णपणे जिथे डोंगर आहे आणि तो किल्ला नाही तिथे किल्ला उभा करणं. तो किल्ला त्यानुसार प्रतापगड उभा करायला सुरुवात केली आणि तिथून पुढल्या काळामध्ये बाकीची बांधकामं महाराजांनी म्हणजे एकीकडे तोरण्याचं बांधकाम चालू होतं, राजगडाचं बांधकाम चालू होतं आणि त्याचबरोबरीने हे प्रतापगडाचं बांधकामही सुरू झालं. आता ह्या सगळ्यामध्ये जेव्हा अफजल खान निघाला विजापूरहून आणि मी सांगितलं की ती फते लष्कर हत्तीण जी होती ती मेली. मग पुढे तो जेव्हा स्वराज्यावर चालून यायचं म्हणून त्याने ठरवलं तर आता इथे तुम्हाला समोर हा नकाशा दिसतोय आणि पॉइंटरही दिसत असेल तर विजापूर हे इथे आहे. पॉइंटर जिथे आता फिरतोय तिथे
आणि डाव्या बाजूला आपण जाऊया की इथे महाबळेश्वरच्या अजून डावीकडे हा इथे प्रतापगड आहे. पूर्णपणे म्हणजे जर का नकाशाच्या दिशांचा विचार केला तर उत्तर आणि पश्चिम या दिशेला विजापूरपासनं उत्तरेकडे आणि पूर्णपणे पश्चिम बाजू इथे तो प्रतापगड आहे. म्हणजे सहज विचार करता प्रतापगडाकडे जर का याला खानाला यायचं असेल तर तो सरळ इथून असा माझा पॉइंटर जसा जातोय त्यानुसार तो प्रतापगडाकडे यायला हवा. पण तो असा आलेलाच नाहीये. तो अजून उत्तरेकडे विजापूरवरनं निघाला. तो या तुळजापूरकडे किंवा सोलापूरच्या दिशेने निघाला. आणि ह्याने काय केलं तर विजापूरपासून निघाला. सोलापूर हे त्यावेळेस विजापूरकरांच्याच ताब्यात होतं. म्हणजे सोलापूरचा नळदुर्ग किल्ला जो आहे तोही त्यांच्या विजापूरकरांच्याच ताब्यात होता. तर तो तिकडे गेला, त्या दिशेने गेला. आणि सोलापूरच्या जवळ एक रवळनाथाचं मंदिर होतं. ते रवळनाथाचं मंदिर फोडलं त्याने पहिले. त्याच्यानंतर एक पुढे खंडोबाचं मंदिर होतं, तेही त्याने फोडलं. त्याच्यानंतर तिसरा म्हणजे देवळांवरचा जो हल्ला आहे त्यातलं तिसरं जे देऊळ फोडलं त्याने ते तुळजाभवानीचं, तुळजापूरचं मंदिर, तिथलं ते फोडलं त्याने. तर हे सगळं करण्यामागचा हेतू काय आहे ते तुम्हाला लक्षात आलेलाच असेल की शिवाजीला डिवचणे, शिवाजी महाराजांना डिवचणे. आणि ते त्यावेळेला राजगडावरती होते. म्हणजे या नकाशात तुम्हाला दिसतंय की राजगड हा अजून उत्तरेला इकडे होता. तर ज्या जागी शिवाजी महाराज आहेत तिथून खेचून त्याला भर रणांगणात आणणं, मोकळ्या मैदानात आणणं हा एक त्यामागचा डाव होता. तर त्यानुसार त्याने हे एक एक देऊळ, कारण देऊळ तसं विचार करायला गेलं तर ते फक्त एक दगडांची मूर्ती असलेलं एक स्थान आहे. म्हटलं तर दगड आहे, पण त्यामागे जी अस्मिता असते, त्यामागे ज्या भावना आहेत, त्यामागे जे मन गुंतलेलं आहे ते त्याचा वापर करून त्यावर घाला घालण्याकरता म्हणून हा सगळा डाव होता, हे तर स्वाभाविक आहे. तर अशा वेळेला शिवाजी महाराजांनी काय केलं, कारण हा संपूर्ण युद्धाचा जो डाव आहे ना तो बुद्धिबळाच्या डावासारखा आपल्याला बघायचा आहे. म्हणजे माझी पहिली चाल केली की मी प्यादं पुढे काढलं, मग उंट बाहेर काढला, मग काय हत्ती बाहेर काढला, मग काय वजीर एका घरातनं पुढे काढला वगैरे, हे जसं आपण बुद्धिबळात करतो अगदी त्याच पद्धतीने दोघांचे डाव आपल्याला दिसायला लागतात. जेव्हा अफझल खान हा त्या सोलापूर आणि तुळजापूरच्या दिशेने गेला तर तो त्या तुळजापूरच्या भवानी देवी समोर उभा राहिला आणि म्हणला, बता तेरी अजमत, बता तेरी करामत. तर करामत म्हणजे चमत्कार दाखव तुझा, काय आहे चमत्कार ते, आणि काय तू ताकद आहे तुझी, ती अजमत काय आहे तुझी ती दाखव, असं म्हणून त्याने ते घाव घालून तुळजापूरची ती देवी फोडली. त्याचे 2 शिक्के उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे पत्रावरती जे शिक्के असतात ना, मुद्रा ज्याला म्हणतो ती, तर त्यातला एक मुद्रा जी आहे तर तो स्वतःला कातील, म्हणजे जे इस्लाम मानत नाहीत त्या इस्लाम न मानणाऱ्यांना कातील म्हणतात. त्या कातिले मुतब्बरिद्दान म्हणजे कातिलांचा नाश करणारा आणि बुत परास्त करणारा, म्हणजे बुत म्हणजे मूर्ती, तर मूर्ती उद्ध्वस्त करणारा आणि कातिलांचा नाश करणारा असा मी अफझल खान आहे, असं त्याच्या त्या शिक्क्यात म्हटलेलं आहे. म्हणजे फारसी आहे. त्यात तो असंही म्हणायचा की सिकंदे बुनियादे बुतमरिद्दान, म्हणजे मूर्तीच्या पायापासून मूर्ती उखडून काढणारा, नुसती मूर्ती भंजक नाही तर तो पायापासून मूर्ती उखडून काढणारा असा मी आहे, असं तो स्वतःला अभिमानाने म्हणायचा. आणि त्याचे ते शिक्के किंवा त्याची ही सगळी दर्पोक्ती जी आहे ही शिलालेखांमध्ये पण उपलब्ध आहे. म्हणजे विजापूरच्या जवळ शिलालेखांमध्ये हे सगळं दिसून येतं. त्याचबरोबर त्याचा अजून एक शिक्का होता, त्याच्यामध्ये तो म्हणजे अभिमानी होता, त्यामुळे तो असं म्हणायचा किंवा शिक्क्यामध्ये त्याच्या असं म्हटलेलं होतं की जर का श्रेष्ठ अशा स्वर्गाला किंवा अल्लाला म्हणजे परमेश्वराला पृथ्वीवरती सर्वात श्रेष्ठ कोण असं जर का कधी शोधायची इच्छा झाली तर त्याच्यात काय त्याला सापडेल, तर तराजूमध्ये एकीकडे जर का आपण श्रेष्ठ माणसं ठेवली तर एकीकडे श्रेष्ठ माणसं आणि एकीकडे अफझल खान असं ठेवलं तर त्याच्यामध्ये तराजूतलं पारडं अफझल खानाचं जड असेल
आणि जसं जपमाळेमध्ये आवाज येतो, जपमाळेमध्ये जसा आवाज येतो जपमाळेतनं जसा आवाज येतो त्यानुसार अफजल अफजल असा आवाज येईल, अशी ती मुद्रा होती त्याची. अशा प्रकारचं त्याची ती मुद्रा आणि त्याचा अहंकार हा त्याच्या वागण्या बोलण्यातनं, त्याच्या पत्रातनं हा दिसून यायचा. असा हा अफजल खान जेव्हा तिथून निघाला आणि त्याने जेव्हा हे तुळजापूरवरती हल्ला करून ते फोडाफोडी जी काय आहे ती केली, तेव्हा महाराजांकडून काय डाव टाकण्यात आला, तर महाराजांकडनं टाकण्यात आलेला डाव पण तसाच सुंदर होता. महाराजांनी चक्क आदिलशाहीच्या दक्षिणेतल्या काही, कर्नाटक जवळच्या काही भागांवरती हल्ला केला, जेणेकरून त्याचं लक्ष विचलित व्हावं. आणि त्यानुसार अर्थात तोही काय कच्च्या गुरूचा चेला नसल्यामुळे त्याने त्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जो प्रयत्न होता की त्याचं लक्ष वेधून घ्यायचं आणि लक्ष या गोष्टीतनं काढून घ्यायचं, ते काही जमलं नाही. तिथून पुढे अफजल खान डावीकडे सरकला, तो पंढरपूरला आला. आता इथे इतिहासात काही जणांचं मत असं आहे की पंढरपूरचं देऊळ हे फोडलं, काहींचं म्हणणं असं आहे की नाही फोडलं, काहींचं म्हणणं आहे की तिथले जे पुजारी आहेत त्यांनी तो मूर्ती, जी पांडुरंगाची मूर्ती आहे ती हलवली ऐन वेळेला आणि त्यामुळे नुसतं रिकामं देऊळ काय फोडणार तो, त्यामुळे तो काही करू शकला नाही. आणि काहींचं म्हणणं आहे की ते फोडलं. असो, त्याच्यामध्ये आपल्याला जाण्यात काही फारसा रस नाहीये. आपण बघूयात की तिथून पुढे मग तो हळूहळू हा डावीकडे सरकायला लागला आणि मग ते वाटेत एक वेळापूर, शिंगणापूर वगैरे अशी जी काय गावं लागतात तिथून तो पुढे पुढे सरकत होता. आता एक गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या अफजल खानाने ह्या मूर्ती फोडल्या, त्याच अफजल खानाने पुढे त्या प्रवासादरम्यान नाही पण त्यापूर्वी त्याने एकदा एका मठाला देणगी पण दिलेली आहे. तो संन्याशांचा एक मठ होता, एका विशिष्ट प्रकारचे पंथातली लोक जी आहेत त्याने देणगी पण दिलेली आहे. म्हणजे एकीकडे जर आपण बघितलं तर तो मूर्तिभंजक, इस्लामचा कट्टर समर्थक आणि हिंदूंचा विरोधक, पण दुसरीकडे त्याने अशी देणगी दिलेली आपल्याला ती पण दिसून येते. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये या दोन भिन्न प्रवृत्ती आपल्याला बघायला मिळतात. तर त्यावरनं हे स्पष्ट होतं की तो फक्त त्या युद्धाचा एक भाग म्हणून त्याने केलेली ही खेळी होती. याचा अर्थ असा नाहीये की मी अफजल खानाची प्रतिमा जी आहे ती उजळण्याचा प्रयत्न करतोय. हे फक्त जे घडलं, जसं घडलं तसं तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. आता त्यानुसार तो जेव्हा पुढे पुढे सरकायला लागला तर त्याच्यात त्याने दुसरे अजून 2 डाव टाकले. त्यातला एक डाव असा होता की शिवाजी महाराजांचा सख्खा मेव्हणा म्हणजे सईबाईंचा भाऊ बजाजी निंबाळकर हा चक्क अफजल खानाच्या बाजूनी म्हणजे विजापूरकरांच्या बाजूनी लढत होता. तो अफजल खानाच्या सैन्यात होता आणि सैन्यात असताना देखील अफजल खानाने त्याला अटक केली. आणि कारण काय, काही कारण नाही. त्याला असं त्याने सांगितलं की मला वाटतं की तू त्याला शिवाजीला फितुरेस, तू त्याचाच माणूस आहेस म्हटल्यावरती तू त्याच्याच बाजूनी काम करणार आणि तू स्वतःच्या कामात कुचराई दाखवशील वगैरे वगैरे असे काही थातूरमातूर कारणं सांगितली आणि त्याने जेरबंद केलं बजाजी नाईक निंबाळकरांना. अशा वेळेला शिवाजी महाराजांनी, ते अजूनही राजगडावरती आहेत, त्यांनी तिकडनं जो डाव टाकलेला आहे तो काय आहे बघा, की अफजल खानाच्या सैन्यामध्ये अजून काही तोलदार सैनिक मंडळी किंवा सेनापती मंडळी होती. त्यातले एक नाईकजी पांढरे म्हणून होते. नाईकजी पांढरे आणि नाईकजी अजून दुसरे काही लोक होते. म्हणजे नाईक हे पद होतं त्यांचं. तर त्या नाईकजी पांढरेंच्या मार्फत त्यांनी अफजल खानाला गळ घातली की हे असं काही करू नकोस किंवा त्यांना सोडून दे वगैरे असं. आणि जेव्हा पांढरेंसारखा माणूस आपल्याला या गोष्टीमध्ये विचार पुन्हा करायला सांगतो, विनंती करतो, तेव्हा त्याची दखल घेणं अफजल खानाला गरजेचं होतं. कारण असं होतं की ह्या सगळ्या मंडळींमध्ये नाईकजी खराटे, नाईकजी पांढरे ही जी माणसं आहेत ही तोलदार माणसं होती. हे जर का चुकून माकून फिरलेत तर आपलं सैन्यबळही कमी होईल आणि शिवाजीला मात्र हुरूप चढेल. या एका कारणामुळे त्याला ते मान्य करावं लागलं त्यांचं म्हणणं. आणि त्यानुसार पण सोडून देणार तर मी असाच सोडून नाही देणार. मग काय, मग दंड भरा.
मग दंड भरा म्हणजे किती दंड भरा, तर 2 लाख रुपये त्यावेळेसचे त्याने सांगितलं की एवढे पैसे भरा, एवढे पैसे भरल्यानंतर त्याची सुटका करू. मग त्यावेळेस ते तिथे आसपास असलेले 2 सावकार होते, त्या सावकारांकडनं कर्ज घेऊन त्यातनं ते पैसे भरले आणि त्यांची निंबाळकरांची तेव्हा सुटका झाली. आता गंमत अशी आहे की हे सगळं महाराजांनी एवढ्या लांबून आणि शत्रूच्या बोटात हे सगळं कसं, ज्याला मॅनेज केलं म्हणतात, ते कसं सांभाळलं किंवा कसं निभावलं, तर ते निभावण्यामागे अर्थातच महाराजांचं हेर खातं हे अतिशय सक्षम होतं. बऱ्याचदा मला लोक प्रश्न विचारतात की कोण हेर होते, म्हणजे एक पटकन नाव डोळ्यासमोर जे येतं लोकांच्या ते म्हणजे बहिर्जी नाईक. पण या प्रसंगाच्या वेळेस किंवा या काळामध्ये या दरम्यान एक विश्वासराव दिघे नावाचे गृहस्थ होते, ते महाराजांचा हेर म्हणून काम करत होते याचे काही पुरावे सापडलेले. म्हणजे विश्वासराव ही पदवी मिळाली होती आणि दिघे देशपांडे, म्हणजे देशपांडे हे पद होतं त्यांचं, नानाजी विश्वासराव दिघे देशपांडे असं त्यांचं नाव होतं. त्यातलं विश्वासराव हे महाराजांनी दिलेला तो किताब म्हणूयात आणि देशपांडे हे त्यांचं पद होतं. तर त्या या माणसांच्यामुळे, या एका हेराच्यामुळे कदाचित या एका घटनेत मदत झाली असावी असा अंदाज बांधता येतो. पण या व्यतिरिक्त महाराजांचे अजूनही काही हेर होते, पण त्याच्याबद्दल आज चर्चा न करता आपण नंतर कधीतरी करूया. थोडक्यात काय की हेर खात्याच्या मुळे या गोष्टी काही ज्या सहज शक्य किंवा शक्य झाल्या, सहज म्हणता येईल की नाही शंका आहे, तर या गोष्टी लांब राहून महाराजांनी निभावून नेल्या. आता तिथून पुढल्या प्रवासामध्ये अफजल खानाने अजून एक डाव टाकला. तो डाव असा होता की कान्होजी जेधे जे महाराजांकडे म्हणजे मूळचे शहाजी राजांच्या पदरी असलेले नोकर ते, पण नंतर महाराजांनी, शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडे त्यांना पाठवलेलं होतं की इथे स्वराज्य विस्ताराकरता मोठी मदत होईल म्हणून. कान्होजी जेधे हा असाच एक फार मोठा माणूस होता. म्हणजे कान्होजी जेधेंचं वजन इतकं होतं की कारी नावाचं गाव आहे भोर तालुक्यामध्ये, आजही आहे त्यांचा वाडा, अजूनही त्याचे अवशेष आहेत. तर कारी गावामध्ये कान्होजी जेध्यांचा रिकामा घोडा जरी जात असेल ना, तरी लोक रस्त्यात बाजूला होत आणि घोड्याला मुजरा करत असत. म्हणजे घोडा जातोय म्हणजे जणू काही कान्होजी जेध्यांच्या जाण्याचीच ती स्थिती आहे आणि आपण कान्होजी जेध्यांनाच नमस्कार करतोय, इतका मान होता कान्होजी जेध्यांना त्यांच्या त्या पंचक्रोशीमध्ये. आणि जेवढे म्हणून देशमुख किंवा जे कोणी छोटं छोटं सैन्य बाळगून असलेली माणसं होती, ती सगळी कान्होजी जेध्यांच्या शब्दाबाहेर नव्हती. तर अशा वेळेला कान्होजी जेधे आणि इतर जे कोण त्या 12 मावळातले जे देशमुख होते त्या सगळ्यांना पत्र गेलं विजापूरच्या दरबारातनं. पत्रामधला आशय एकच होता की अफजल खान जसजसा पुढे सरकेल तसतसं तुमच्या सैन्यासकट, सैन्य आणि म्हणजे युद्ध सामग्री सगळ्या सकट येऊन त्याला सामील व्हा. आणि त्याच्यात पत्रात गंमत अशी आहे की धाकही आहे आणि आमिषही आहेत. म्हणजे नाही सामील झाला तर पुढे शिवाजीवरती काय प्रसंग येणार आहे ह्याची तर तुम्हाला कल्पना आली असेलच, कारण अफजल खानालाच आम्ही पाठवलंय आणि त्यानंतर तुमची पण गय केली जाणार नाही. आणि जर तुम्ही सामील झालात आणि नंतर जेव्हा विजय मिळेल त्यानंतर तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारे तुमची सरफराजी करू, म्हणजे तुम्हाला योग्य तो तुमच्या कामाचा मोबदला मिळेल. तर असं सगळं त्या पत्रामध्ये जेव्हा दिलेलं होतं त्यावेळेला महाराजांकडे, म्हणजे ते पत्र जेव्हा कान्होजी जेध्यांकडे आलं तेव्हा ते उठून सरळ राजगडावरती महाराजांकडे आले आणि महाराजांनी अर्थात त्यांची परीक्षा घेतली की किती आपल्याशी निष्ठावान आहेत. तर त्यांनी बाजूला तांब्या होत्या, तांब्यामधलं पाणी हातावर घेऊन सांगितलं की मी हे माझं जे काय जहागिरी आहे ती आत्ता सोडतो, पाणी सोडतो. म्हणजे तिथे भाकरीचा तुकडा घेऊन हातावर पाणी घेऊन ते पाणी सोडलं असं वर्णन सापडतं आपल्याला. थोडक्यात काय की महाराजांच्या करता असलेली निष्ठा ही त्यांनी व्यक्त केली आणि त्यानुसार स्वतःबरोबर जे कोणी देशमुख होते ते सगळेच्या सगळे कान्होजी जेध्यांनी स्वराज्याकडे वळवले, अर्थात महाराजांकडे वळवले. आणि हा जो अफजल खानाचा डाव आहे हा त्या पद्धतीने विचार केला तर फसला. पण त्याच्यात 2 माणसं मात्र अफजल खानाकडे गेली. म्हणजे त्यातला एक पहिलेच अफजल खानाकडे किंवा विजापूरकरांकडे गेलेला होता, त्याचं नाव होतं केदारजी खोपडे. आणि जेव्हा ही पत्रापत्री झाली, म्हणजे पत्र आली आणि कान्होजी जेधे स्वराज्याकडे झुकले, तेव्हा खंडोजी खोपडे जो होता तो मात्र अफजल खानाकडे जाऊन सामील झाला.
तर अशा या सगळ्या घटना, अशी ही सगळी नाट्य घडत असताना महाराज काय करत होते, तर राजगडावरती महाराज राहून हे सगळं डाव जितका शक्य आहे तितका साधत होते. आणि साधारण 10 जुलैच्या सुमारास खान जो आहे तो इथे पॉइंटर उजव्या हाताला चित्रामध्ये किंवा नकाशामध्ये वाई आहे, कदाचित थोडंसं बघायला तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण ह्या वाईच्या जवळ पोचला तारीख 10 जुलैच्या आसपास. आणि तो जेव्हा वाईला पोचला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी असं ठरवलं की आपण ह्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवायचं किंवा कसंही करून प्रतापगडापाशी युद्ध खेळायचं. म्हणून 11 जुलैला राजगडाहून शिवाजी महाराज प्रतापगडाकडे निघाले. तोपर्यंत हे 1659 ची आपण सगळी गोष्ट बघतोय. 1656च्या सुमारास प्रतापगड बांधायला काढला. 3 वर्षात गड अत्यंत बेलाग बांधून काढलेला होता. युद्धभूमीसाठी निवड करण्यात योग्य समजला यातच सगळं काही आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे महाराजांनी निवड प्रतापगडाची त्यावेळेला केली. आपल्याला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी प्रतापगड हा निवडला म्हणून अफझल खान तिथे आला, पण मुळात घटनेची सुरुवात अशी झाली आहे की तो वाईला आला. म्हणजे खानाला एक लक्षात आलं की हे देवळं फोडली काय, त्याच्या माणसांना धरलं काय, किंवा अजून काही केलं मी तरी सुद्धा हा आपल्या जागेपासून बाहेरच येत नाहीये, डोंगरात लपलेला जो उंदीर आहे तो बाहेर येत नाहीये, म्हणून त्याच्यावरच चाल करून जाणं गरजेचं आहे. या उद्देशाने जेव्हा तो पुढे पुढे सरकत गेला त्यावेळेला महाराजांनी प्रतापगडाची निवड केली. आता इथे वेगवेगळे किल्ले जे दाखवलेत ते आपल्याला लक्षात येतात की इकडे वरच्या बाजूला समजा रायगड आहे, त्याच्यानंतर एक छोटासा चांभारगड आहे, तिथून खालच्या बाजूला हा इथे प्रतापगड आहे, मग इकडे मकरंदगड आहे, अजून खालती गेलं तर मग इकडे वासोटा आहे. इथे उजव्या बाजूला इकडे बाकीचे किल्ले आहेत, म्हणजे मकरंदगड आहे किंवा अजून काय भूपाळगड आहे वगैरे वगैरे. हे जे काही बाकीचे किल्ले आहेत ते सगळे किल्ले, आणि त्याच्यामध्ये या एका किल्ल्याची निर्मिती केली महाराजांनी आणि त्यानुसार ही युद्धभूमीची निवड करण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा महाराज राजगडावरून निघाले, प्रतापगडाला पोचले, त्यावेळेला राजगडावरती सईबाई होत्या आणि त्या अत्यंत आजारी होत्या, क्षयरोगाने आजारी पडलेल्या होत्या. 2 वर्ष आधी संभाजी महाराजांचा जन्म झालेला होता. संभाजी महाराजांच्या जन्मानंतर त्या बाळणपणातच आजारी ज्या पडल्यात त्या जवळजवळ त्यांनी तेव्हापासून अंथरूण जे धरलेलं होतं ते काय त्यांचं सुटलेलं नव्हतं. आणि अशा परिस्थितीत म्हणजे कुठल्या मनोभूमिकेतनं शिवाजी महाराज हे प्रतापगडाकडे निघाले हे आपण लक्षात घेण्याकरता मी ही घटना सांगतोय. आणि त्या परिस्थितीत जेव्हा प्रतापगडाकडे आले तर तिथून पुढे हे सगळं नाट्य प्रतापगडाची सुरुवात झाली. मग ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ह्याला एक थिएटर ऑफ वॉर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. तर ह्या युद्धाकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत आपले ते थोडेसे आपण युद्धशास्त्राच्या भूमिकेतनं जेव्हा बघायचं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की थिएटर ऑफ वॉर याचा अर्थ असा असतो की म्हणजे माती, पाणी, आकाश, संपूर्ण निसर्ग, सगळी 5 तत्व या सगळ्यांचाच जेव्हा समावेश एखाद्या युद्धात होतो आणि अशा वेळेला त्या युद्धाच्या जागेला थिएटर ऑफ वॉर म्हणतात. त्यानुसार हे थिएटर ऑफ वॉर जे आहे ते या प्रतापगडाचं नियुक्ती किंवा प्रतापगडाच्या जवळ हे थिएटर ऑफ वॉर निर्माण झालं. म्हणजे प्रतापगडाच्या जवळ म्हणजे तो सगळा डोंगराळ भाग हे आपल्याला माहिती आहे. तिथे कोयनेचं खोरं आहे, तिथे प्रचंड असे डोंगर आणि दऱ्या आहेत. मी खालच्या भागामध्ये हा जो नकाशा गुगलच्या द्वारे दाखवलेला आहे की हे असं वाई ते पुढे इकडे प्रतापगडचं अंतर. तर या सगळ्या प्रांताचा विचार केला तर आजच्या काळामध्ये जर का मोटारीने जायचं झालं तर 50-55 किलोमीटरचं अंतर आहे आणि 1-1.5 तासामध्ये आपण हे अंतर कापू शकतो. पण विचार करा 350 वर्षांपूर्वी घोडे, हत्ती, उंट, 300 तोफा आणि सगळा लवाजमा या सगळ्या सकट त्या खानाला आता वाईपासून प्रतापगडापर्यंत आणणं हा या नाट्यातला मुख्य भाग होता. याकरता महाराजांनी आपल्या पंताजी गोपीनाथ बोकील नावाचे जे त्यांचे सहकारी होते त्यांची निवड केली.
युद्धामधल्या काही गमती किंवा काही गोष्टी अशा असतात की पूर्णपणे भौगोलिक स्थितीचा आधार किंवा वापर करून कमीत कमी आपलं नुकसान आणि शत्रूचं जास्तीत जास्त नुकसान करणं, हे सगळं महाराजांनी या युद्धामध्ये घडवून आणलं, दाखवून दिलं जगाला. म्हणून या युद्धाचा इतिहास जो आहे तो अभ्यास करण्याजोगा आहे आणि आजही करतात अनेक लोक या युद्धाचा अभ्यास. त्यानुसार महाराजांनी मग पुढचा डाव टाकला की पंताजी गोपीनाथ बोकील यांना वकील म्हणून पहिले खानाकडे पाठवलं. आता इथे बघा, पहिलं महाराजांनी वकील खानाकडे पाठवलं आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्याचा भाव किंवा निरोप काय दिला की शिवाजी महाराज घाबरलेत आणि घाबरलेत तर तुम्ही तर मोठे आहात, थोर आहात, मला वडिलांसमान आहात असं म्हटलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही मला येऊन घेऊन जा आदिलशहाकडे, मला बाहेर इथनं यायला भीती वाटते. आणि त्यानुसार हे जे काय वकिलांचं जाणं येणं हे तिथून सुरू झालं. आता या माणसाला, ज्या पंताजी गोपीनाथ बोकीलांना जे पाठवलं त्या माणसाची निवड किती अचूक शिवाजी महाराजांनी केली होती हे त्या वकील म्हणून त्या माणसाने जे डाव टाकले किंवा तिथे त्याने जी काय वाटाघाटी बोलणी जी केली त्याच्यातनं आपल्याला लक्षात येतं की किती अचूक, किती योग्य माणूस निवडला होता. अजून एक या इतिहासाची गंमत अशी आहे की सामान्यांनी घडवलेला हा असामान्य इतिहास आहे. हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला हा प्रसंग जर नसता आला तर कदाचित पंताजी नावाचा कोणीतरी एक माणूस, एक ब्राह्मण वकील म्हणून काम करणारा पदरी होता शिवाजी महाराजांच्या, हे इतिहासाला कळलं सुद्धा नसतं. आणि त्याच्या आधी कुठेही त्या माणसाचं नाव चुकून माकून डोकवून गेलं तर, नाहीतर कधीही त्या माणसाचं नाव डोकवत सुद्धा नाही. तर अशा प्रकारे सामान्य कुठल्या अर्थाने मी म्हणतोय की फार प्रसिद्ध नसलेली व्यक्ती होती, त्यांची निवड केली आणि महाराजांनी त्यांना वकील म्हणून जेव्हा पुढे पाठवलं तर त्यानुसार त्या माणसाने आपली भूमिका जी आहे ती अत्यंत अचूक बजावलेली आपल्याला दिसून येते की कुठल्याही प्रकारची खानाची दटावणी असेल, दमबाजी असेल, प्रेमाने बोलणं असेल, कुठल्याही प्रकारचं जरी असलं तरी एकच टुमणं लावलं की शिवाजी महाराज घाबरलेत आणि तुम्ही या, हे एकच टुमणं लावलेलं होतं. आता या परिस्थितीमध्ये शेवटी असं झालं की खानाला पर्याय उरला नाही की मलाच जायला पाहिजे. आता प्रत्येक वेळेला जेव्हा पंताजी हे खानाच्या छावणीत जात तेव्हा खानाच्या छावणीची इत्थंभूत बातमी काढून ते महाराजांकडे येत असत आणि खानाचाही वकील कृष्णाजी भातकर जात असे. तो जेव्हा जायचा तेव्हा शिवाजी महाराजांनी त्याला कधीही गडावरती किंवा गडाच्या जवळ त्याला स्थान दिलेलं नाहीये. त्याला लांब कुठेतरी त्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे किती सावधपण शिवाजी महाराजांनी बाळगलं होतं आणि युद्ध चातुर्य काय होतं हे आपल्याला लक्षात येतं. अशा सगळ्यामध्ये जेव्हा वाटाघाटी पुढे पुढे जात राहिल्या तेव्हा खानाने असं एकदा सांगितलं की पंताजींना, तो म्हणला की पंडित म्हणजे तू पंडित ब्राह्मण आहेस, भटजी आहेस, तर जुनारेदार आहेस तू. जुनारेदार याचा अर्थ जानवं घालणारा, जुनार म्हणजे जानवं, तर तू जुनारेदार आहेस तर तू जानव्याची शपथ घेऊन सांग की शिवाजी महाराजांच्या किंवा शिवाजीच्या मनामध्ये काही कपट नाही आहे. आता महाराजांनी जेव्हा पंताजींना पाठवलेलं होतं किंवा नियुक्त केलं त्याच वेळेस महाराजांनी सांगितलं होतं की खानाला काहीही करा आणि तुम्ही इथे घेऊन या जागेपर्यंत, त्यासाठी कुठल्याही आणा भाका सत्ता काय पाहिजे ते घ्या पण त्याला इथे घेऊन या. तर पंताजी सारख्या माणसाने स्वतःचा रूढ धर्म हा तिथे आड येऊ दिला नाही. त्यांनी सांगितलं की तू जानव्याची शपथ घे आणि सांग की शिवाजीच्या मनात कपट नाहीये. त्यांनी जानव्याची शपथ घेऊन सांगितलं की हो, शिवाजीच्या मनात कपट नाहीये. म्हणजे किती गमतीशीर भाग आहे बघा. आणि महाराजांनी पंताजींना सांगितलं होतं की तुम्हाला या सगळ्याच्या बद्दलचं जे काही पापक्षालन करायचं असेल, काय प्रायश्चित्त करायचं असेल त्यासाठी ते सगळ्या गोष्टी नंतर आपण करू, पण तुम्ही इकडे त्याला घेऊन या. तर अशामधून हे सगळं नाट्य पुढे पुढे सरकत होतं. मग ह्याच्यात कसा तो खान पुढे आला हे एकदा या चित्रातनं आपल्याला स्पष्ट होईल की हे वाईचं ठिकाण हे असं खालती आहे. म्हणजे डोंगर उंची जर विचारात घेतली तर तो साधारण इथे कुठेतरी 1500 फुटावरती वगैरे समुद्र सपाटीपासून वाई आहे. आता ती सगळी पसरणीचा तो घाट वगैरे चढून
त्याच्यानंतर पुढे तो रणतोंडीचा घाट उतरून असा हा खान हे असं सगळं चढून त्या तोफा, हत्ती ह्या सगळ्या लवाजम्या सकट तो या महाबळेश्वर पर्यंत आला. महाबळेश्वर पासून हा रणतोंडीचा घाट इतका भयंकर आहे की असं वर्णन आहे की हत्ती जे आहेत ते घसरत होते, तोफा ज्या आहेत त्या चढवणं आणि नंतर उतरवणं लोकांच्या प्राणकंठी आणणारं होतं. म्हणजे हत्ती झाडांच्या बुंध्यांना सोंडेचा विळखा घालून चढत किंवा उतरत होते, अशी हत्तींची त्रेधा तिरपीट उडत होती. असं सगळं करत करत महाराजांनी किंवा महाराजांच्या योजनेनुसार हा त्याला कोयनेच्या खोऱ्यामध्ये म्हणजे ह्या भागात खड्ड्यात आणला, खड्ड्यात घालण्याकरता, थोडक्यात सांगायचं तर. म्हणजे किती त्याला आधीच बनवलाय की वाईपासून ते हे सगळी उंची आणि हे सगळं पार करत करत तो या इथपर्यंत येऊन पोचला. आता इथे आल्यानंतर ती जी तारीख 10 नोव्हेंबर ठरलेली होती, तो गुरुवार होता, मार्गशीर्ष महिना होता आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामधली ही जी तारीख आहे म्हणजे चंपाषष्ठीचा तो दिवस होता. तर त्यानुसार हे रणतोंडीचा घाट आणि ते सगळं पार करून हे आपल्याला इथे प्रतापगडाच्या पायथ्याशी हे सगळं कोयनेचं खोरं या भागात पसरलेलं आहे. तर तो असा महाबळेश्वर वरनं पुढे खालती उतरून या रणतोंडीच्या मार्गाने पार गाव येते, पार नावाचं गाव आहे, तर तिथे पार घाट छोटासा येतो. तो करून तो या प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. म्हणजे किती त्याने चुकीची भूमिका घेतली, किती तो अगतिक झाला होता की कसंही करून शिवाजीला मी मारणारच आणि मी त्याकरता त्याला खेचून आणणार. तर ती परिस्थिती त्याच्यासाठी कशी निर्माण केली गेली बघा. तर युद्धशास्त्राच्या नियमानुसार शत्रूला आपण आपल्याला जिथे शत्रू यायला हवा तिथे आणायचा आणि शत्रूवरती हल्ला करायचा, हे युद्धशास्त्राच्या नियमानुसार आहे. आणि एक्झॅक्टली तसंच महाराजांनी हे घडवून आणलं आणि यामध्ये विवश होऊन अफजल खान हा तिथपर्यंत जाऊन पोचला. आता यामध्ये महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देणारी लोकही होती. एवढं सगळं भेटीची जागा किंवा भेटीचा दिवस निश्चित करण्यात आला तरी सुद्धा महाराजांचे जे सहकारी, अगदी जवळचे जे सहकारी होते, ज्यांचं प्रेम होतं महाराजांवरती, त्या मंडळींनी सांगितलं की महाराज सला करावा, म्हणजे एकदा संधी करा, तह करा आणि हे प्रकरण अंगाशी आलं तर ते फारच म्हणजे जीवावरती बेतेल असं होतं. पण महाराजांनी मनातनं या सगळ्याच्या बाबतीत एक ठाम खुणगाठ बांधलेली होती की हे काही झालं तरी मी त्याला भेटणार आणि मी त्याला मारणार. आता असं महाराज म्हणत असावेत असं कशावरून म्हणता येईल, तर आपल्याला काही संदर्भ सापडतात की जिजाऊंनी जेव्हा शिवाजी महाराजांना निरोप दिला त्यावेळेस ह्या अर्थात बखरीतले उल्लेख आहेत, पण त्यातला भाव आपण लक्षात घ्यावा, कारण बखर ही काही प्राथमिक दर्जाचं इतिहासाचं साधन म्हणून मानलं जात नाही, दुय्यम स्थान मानलं जातं. पण त्यात वाक्य असं आहे की शिवबा जाणे संभाजीचे उसने घेणे. संभाजी म्हणजे त्यांचा मोठा भाऊ ज्याला कनकगिरीच्या वेढ्यात मारला गेला अफजल खानामुळे, तो त्याचं उसनं घेणं याचा अर्थ त्याचा बदला घेणं, सूड घेणं. त्यामुळे कुठेतरी शिवाजी महाराजांनी हे नक्की ठरवलेलं असणार की याला भेटल्यावरती मी कुठल्याही परिस्थितीत याला जिवंत परत जाऊ देणार नाही. आणि ज्या क्षणाला प्रतापगडाच्या पायथ्याशी तो ते सगळं रणतोंडी आणि हे प्रकरण सहन करत करत पोचला तेव्हा एक नक्की झालेलं होतं की खान जिवंत परत जात नाही. फक्त प्रश्न असा होता की युद्ध घडेल किंवा जे घडेल त्यामध्ये शिवाजी महाराजांचं काय होईल हे माहिती नाही. आता ह्या रोजच्या मसलती खलबते चाललेली होती गडावरती. अशा वेळेस जेव्हा लोक म्हणत होती की महाराज सला करावा, तेव्हा एकदा एका रात्री किंवा अगदी पहाटेच्या सुमारास एक घटना घडली. घटना अशी होती की महाराज काही काळाकरता म्हणून झोपायला गेले आणि परत जागे झाले आणि सर्व सवंगड्यांना बोलवून आणलं आणि सांगितलं की मला भवानी मातेने दर्शन दिलं आणि ती म्हणाली की तुझ्या तलवारीमध्ये मीच निवास करत आहे किंवा मीच तुझ्या तलवारीमध्ये जाऊन बसलीये आणि राजा तुला यश आहे. आता हे सायकोलॉजिकल इफेक्ट ज्याला म्हणतात तसं असू शकतं, कारण चाणक्याने असं वर्णन केलंय की जेव्हा असं काही सैन्याचं मनोबळ वाढवायचं असेल तर त्यावेळेला आपण राजाने स्वतःला ईश्वराचा अंश आहोत किंवा ईश्वराचं किंवा काय इष्ट देव देवी जे काय आहे त्याचं दर्शन घडलं
त्याचा शुभ संकेत मिळालाय, अशा प्रकारचं काही जर का गरज पडली तर साधन वापरावं, असे चाणक्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. आता शिवाजी महाराजांनी चाणक्य नीती किती वापरली ह्याचं उत्तर संपूर्णपणे वापरली, पण वाचली होती का किंवा कशा प्रकारे त्यांच्यापर्यंत चाणक्य नीती पोचली हे अनुमान काढायला काही आपल्याकडे ठोस पुरावे नाहीयेत. पण चाणक्य नीतीनुसार शिवाजी महाराज अगदी नक्की वागले हे मात्र दिसून येतं. त्याप्रमाणे जेव्हा हे सांगितलं तेव्हा सर्वसामान्य सैनिकाचं मनोबलच उंचावून गेलं की बस, राजांच्या पाठीशी साक्षात देवी पाठी राखीण म्हणून उभी आहे, जय आपलाच आहे. आता ह्या घटनेचा परिणाम नक्कीच चांगला झाला. एकीकडे फतेह लष्कर हत्तीण मेल्यावरती खच्ची होणारा खान आणि दुसरीकडे सैन्याचं मनोबल उंचावलं त्याकरता म्हणून घडलेली ही घटना किंवा सांगितलेला किस्सा शिवाजी महाराजांच्या बाबतीतला. अजून एक त्याच संदर्भात त्याच दरम्यान घडलेली घटना बघूयात. ती घटना आहे 5 सप्टेंबर 1659, म्हणजे 11 जुलैला महाराज राजगडावरून निघाले. मी सांगितलं सईबाई आजारी होत्या. 5 सप्टेंबरला सईबाईंचं निधन झालं. कल्पना करून बघा, एका माणसाची पत्नी ही अगदी शेवटच्या घटकामोस्ते हे उघड होतं. असं असताना कर्तव्य श्रेष्ठ आणि व्यक्तिगत जे काय आपण म्हणूयात भावना किंवा व्यक्तिगत कर्तव्य ती बाजूला ठेवली आणि राष्ट्राचं कर्तव्य हे मोठं किंवा जे हाती घेतलेलं कार्य आहे ते मोठं. तर अशा परिस्थितीत आपल्या पत्नीला मृत्यूशय्येवरती मागे टाकून शिवाजी महाराज आले. ते इथे आल्यानंतर त्यांनी पत्नीच्या मृत्यूची सुद्धा ते जे सावट असतं दुःखाचं, ते सावट त्याची परिणिती किंवा त्याचा प्रभाव हा सैन्यावर होऊ दिलेला नाहीये. एकीकडे खानाचा हत्ती मेल्यावर तो दुःखी होतो, इकडे स्वतःची पत्नी गेल्यावर सुद्धा दुःख फक्त पोटात घातलंय, रिसवलंय. जे काय घडलं असेल ते महाराजांना स्वतःलाच माहिती असेल. 2 वर्षाचे संभाजी राजे आहेत, म्हणजे 2 वर्षाचं पोर मागे टाकून ती बाई मृत्यूच्या अधीन झाली. आणि हे सगळी भावनेच्या स्तरावर जाऊन विचार करून बघितला तर हे सगळं कडू विष महाराजांनी कसं प्यायले असतील, कसं पचवलं असेल, हा केवळ आपण विचारच करू शकतो. याची आपण दुसऱ्या कुठल्याही प्रकारे आपल्या मनामध्ये जाणीव निर्माण नाही करू शकत. तर अशा पार्श्वभूमीवरती 10 नोव्हेंबरला महाराज जेव्हा भेटायला म्हणून निघाले तर आपल्याला याबद्दल अनेक गोष्टी ऐकायला मिळतात. वाघनखं वापरली, कट्यार वापरली, तलवार वापरली, असे वेगवेगळे संदर्भ मिळतात. तर वाघनखं घातली होती एवढं निश्चित आहे, पण प्रत्यक्ष वाघनखांनी मारलं की नाही मारलं हे निश्चित करायला पुरावा काही नाही. मात्र जो मृत्यू आला तो मात्र तलवारीच्या घावाने खानाला मृत्यू आला हे मात्र नक्की. आणि पहिला एक घाव जो घातला किंवा हल्ला जो शिवाजी महाराजांनी केला तो कट्यारेनेच केला. ही बाजूला इथे जे चित्रात दाखवली ही कट्यार आहे आणि ही वाघनख आहेत. हीच ती कट्यार आहे असा दावा नाहीये, फक्त कट्यार कशी असते हे दिसावं म्हणून हे एक कट्यार समोर मी चित्र म्हणून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे महाराजांनी जेव्हा 10 नोव्हेंबरला भेटायचं ठरवलं त्यावेळेला संपूर्णपणे स्वतःला सर्व बाजूनी सुरक्षित करण्याकरता चिलखत घातलं, डोक्यावरती जिरेटोप घातला, त्यावरती तो मंदिर म्हणजे आपण जे शिवाजी महाराजांच्या चित्रामध्ये नेहमी बघतो ते डोक्यावरचं शिरस्त्राण किंवा टोपी त्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे 10 नोव्हेंबरला जेव्हा भेटायला म्हणून निघाले तर दुपारची साधारण वेळ ठरलेली होती. एक 12च्या पुढे, म्हणजे कदाचित 2-2:30 अशी काहीतरी वेळ ती ठरलेली असेल. आणि अत्यंत उत्तम असा शामियाना तिथे उभा केलेला होता. म्हणजे अफजल खान जेव्हा त्या भेटीला म्हणून आला तेव्हा तो अक्षरशः आश्चर्यचकित झाला, कारण त्याने असे उद्गार काढले की असा शामियाना आणि असं वैभव हे कदाचित आदिलशहाला सुद्धा नसीब नाही, म्हणजे त्याच्याही भाग्यात कधी आजपर्यंत तसं पाहण्याचा योग आला नसेल. इतकं उच्च दर्जाची सगळी योजना केलेली होती. आता अफजल खानाच्या त्या सगळ्या काफिल्यामध्ये काही सावकार होते. त्या काळची पद्धत होती की ते सावकारही त्या असे सैन्याबरोबर फिरत असत, जेणेकरून त्या सैन्यातले कोणाला काय खरेदी करावंसं वाटलं तर आपला एक त्याच्यात धंदा होईल आणि सैन्याबरोबर जातोय म्हटल्यावरती संरक्षण पण होतं. त्यामुळे पंताजींचं काम काय काय होतं त्यातलं हे एक काम होतं. त्यांनी या सावकारांना बोलवून घेतलेलं होतं.
उत्तमोत्तम दर्जाचं कापड चोपड जे आहे ते त्यांच्याकडनं घेतलं आणि ते शामियान्यासाठी वापरलं. सगळ्या प्रकारची जी काय तिथे सजावट करण्यात आली त्याच्यामध्ये हिरे मोती माणकं जे काय असतील त्यांची सुद्धा खैरात जणू काही त्या सजावटीमध्ये केली गेलेली होती. आणि त्यांना सांगितलं होतं की त्यांना गडावरती आश्रय दिला होता. गडावरती अगदी वरती ही भेटीची जागा नाहीये. भेटीची जागा ही गडापासून खालती उतरल्यावरती थोडीशी पुढच्या भागामध्ये निश्चित करण्यात आलेली होती. अशा ठिकाणी शामियाना उभारलेला होता की गडावरून शामियाना दिसतो पण खालून जिकडे खानाचा तळ होता, खानाचा तळ हा त्या मी सांगितलं त्याप्रमाणे कोयनेच्या खोऱ्यात पसरलेला होता. तो चंद्राकृती पसरलेला होता. म्हणजे खानाच्या सैन्याचा एका भागातल्या लोकांचा दुसऱ्या भागातल्या लोकांशी संपर्क हा एक प्रकारे तुटलेला होता. चंद्रकोर डोळ्यासमोर आणा, म्हणजे चंद्रकोरीची जे दोन टोकं आहेत त्या दोन टोकांचा आपसात तसा संबंध राहिलेला नव्हता, कारण मध्ये हा पूर्ण प्रतापगड होता. अशा सर्व भौगोलिक परिस्थितीमध्ये जेव्हा आणलं तेव्हा खालून जिथून प्रत्यक्ष तळ आहे तिथून जेव्हा शामियान्यापर्यंत आला तेव्हा तळावरच्या लोकांना काही वरती काय चाललंय त्या शामियान्याच्या किंवा भेटीच्या जागी ते काही कळत नव्हतं. आणि ठरलं होतं असं की बाणाच्या टप्प्यात राहतील असे 10 हत्यारबंद अंगरक्षक आणायचे आणि त्या अंगरक्षकांच्या बरोबरीने भेट घ्यायची. तर चंपाषष्ठीचा हा जो दिवस आहे तो आपल्याकडे पौराणिक दृष्ट्याही महत्वाचा आहे की चंपासूर नावाच्या एका राक्षसाचा शंकराने नाश केला किंवा त्याचा वध केला अशी एक कहाणी आहे. आता कदाचित हा तोच दिवस का निवडला हे माहिती नाही, पण हा योगायोग असेल असंही गृहीत धरू शकतो आपण. तर 10 माणसं शिवाजी महाराजांच्या बरोबर जी निघाली त्याच्यामध्ये एक संभाजी कावजी होता. जीवा महाला अर्थातच होता, ज्याच्यावरून जीव होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण पुढे रूढ झाली. सिद्धी इब्राहिम म्हणून होता, काकाजी इंगळे होता, कोंडाजी कंक होता, त्याच्यानंतर येसाजी कंक होता, कृष्णाजी गायकवाड होता, विसाजी मुरुंबक होता, सुरजी काटके नावाचा एक होता. अशी 10 माणसं, त्याच्यात एक संभाजी करवर होता. तर ही सर्व 10 माणसं आणि त्यांची नावं उपलब्ध आहेत. अफजल खानाकडची जी माणसं आहेत त्याच्यामध्ये मात्र 6 लोकांचे नावं उपलब्ध आहेत. त्याच्यात तो बडा सईद, सय्यद बंडा असं नाव नाहीये, मूळ आहे बडा सईद. त्या बडा सईद बरोबर काही इतर जी लोक होती, मंबाजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे चुलत काका, ते पण अफजल खानाच्या बाजूने लढत होते. म्हणजे स्वकीय महाराजांच्या विरुद्ध लढत होते, त्यातलं हे एक उदाहरण. अशी वेगवेगळी जी माणसं आहेत ते लोक खानाच्या बाजूनी पण लढत होती. तर या सगळ्यामध्ये 10 नोव्हेंबरला जेव्हा महाराज भेटीसाठी म्हणून निघाले तेव्हा किती सावध होते. तर जसं हा सगळा स्वतःच्या संरक्षणाचा जामानिमा केलेला होता त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शामियान्याच्या जवळ आल्यानंतर महाराजांनी पंताजींना पुढे पाठवलं आणि पुढे पाठवलं आणि विचारलं की एकदा पुढे जाऊन बघा काय ते. तर खानाने ठरलं होतं त्यानुसार न करता त्याने त्या बडा सईदला जवळच उभा केलेला होता. मग पंताजींनी सांगितलं की नाही नाही महाराज इथूनच परत जातील, त्याला दूर करा. तर मग नाईलाज झाला आणि खानाने त्याला बडा सईदला पुन्हा दूर केला. म्हणजे दूर म्हणजे किती लांब ठेवायचा, तर बाणाच्या टप्प्यामध्ये, एका बाणाच्या टप्प्यात ठेवायचं असं ठरलेलं होतं. त्यानुसार त्याला लांब, म्हणजे जे अंगरक्षक आहेत त्यांना लांब ठेवण्यात आलं. मग महाराज जेव्हा आले त्याच्यानंतर महाराज जसे शामियान्यात प्रवेश करते झाले तसा खान उठून उभा राहिला. यावरून काय दिसतं की शिवाजी महाराज आतुर नव्हते, पण खान मात्र आतुर झालेला होता भेटण्याकरता. आणि मग आपल्याला माहितीये की त्यांना मिठी मारली. मिठी मारणं हा एक बहाणा होता आणि त्यानिमित्ताने त्यांनी शिवाजी महाराजांचं डोकं किंवा मान जी आहे ती आपल्या बगलेमध्ये दाबून त्यांना घुसमटून मृत्यू आणण्याकरताचा हा पहिला प्रयत्न होता. त्यामुळे त्यांना त्यानुसार दाबून जायबंदी करण्याचा प्रयत्न केला. आता शिवाजी महाराज हे मल्लयुद्ध शिकलेले होते नक्की आहे. त्यानुसार अशा परिस्थितीत तुम्ही कल्पना करून बघा, आपल्यापेक्षा उंचीनी आणि शरीराने आडमाप असलेला एखादा माणूस आपल्याला बगलेमध्ये दाबतोय आणि अशा परिस्थितीत आपली मान सोडवून घ्यायची. सोडवून नुसतीच घ्यायची नाही तर त्यानंतर त्याच्यावरती हल्ला करायचा आणि पुढचं सगळं हे नाट्य हे काही क्षणात घडलेलं आहे. तर त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी मान सोडवून घेतली आणि पहिला हल्ला महाराजांनी जो केला तोपर्यंत महाराज हल्ला करणार ना करणार तोच त्याने खानाने कट्यार काढली आणि ती पाठीत खुपसण्याचा प्रयत्न केला. पण ते जे चिलखत आहे त्यामुळे महाराज वाचले
आता दुसरा जो हल्ला आहे किंवा दुसरा वार जो आहे तो खानाचा नक्कीच शिवाजी महाराजांच्या मानेभोवती करण्याचा त्याचा मनसुबा असावा असा अंदाज मी सांगतोय. त्याचं कारण असं आहे की जेव्हा त्याला लक्षात आलं की पाठीत आपण उपसलेली कट्यार किंवा कट्यार नाही खंजीर जो काय आहे तो जाऊ शकत नाही, मग सगळ्यात नाजूक किंवा जिकडे हल्ला करता येईल शरीरावरती अशी जागा शरीरावरची कुठची तर मान, गळा ह्या बाजूला ज्याला कॉलर बोन म्हणतो ना आपण, त्या कॉलर बोनची जी जागा आहे ती नाजूक जागा. आता त्या सगळ्या क्षणांमध्ये या घटना घडतायत त्याला मी फक्त विवरण करून सांगतोय. तेवढ्या क्षणात महाराजांनी पहिला वार केला. पहिला जो वार केला तो कट्यारीने केला. त्याचं कारण असं आहे की किंवा कट्यारीनेच केला असं मी का म्हणतो तर शिवभारत नावाचं एक काव्य शिवाजी महाराजांच्या हयातीतच शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून निर्माण केलेलं काव्य आहे. कवींद्र परमानंद नावाच्या कवींनी हे काव्य रचलंय आणि त्यामध्ये तो असं म्हणतो की कृपाणिका असा शब्द वापरलाय. तो कृपाणिका म्हणजे छोटी तलवार. छोटी तलवार ह्याचाच अर्थ कट्यार. तर ती कट्यार ही पहिली महाराजांनी त्याच्या पोटात भोसकली आणि त्यामुळे तो ओरडला दगा दगा वगैरे आणि त्याच्यानंतर बडा सईद हा धावत आतमध्ये शामियानात आला आणि ह्या सगळ्या झटापटीमध्ये महाराजांच्या डोक्याला थोडीशी जखम झालेली होती आणि आपल्याला एक क्षणभर अशी भोवळ येते ना, तसं महाराजांना भोवळ आली आणि ते पडले. त्याच वेळेला तो बडा सईद जेव्हा आत आला आणि तो महाराजांवरती वार करणार तेवढ्यात जीवा महालाने त्याचा वार वरच्या वर झेलला आणि त्याचा हात कापला आणि म्हणून ती होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तिथे रूढ झाली किंवा तिथून पुढल्या काळात ते प्रसिद्ध झालं. आणि त्यानंतर महाराज सावरले. महाराजांनी पुन्हा हल्ला केला. तोपर्यंत खानाचा वकील जो आहे कृष्णाजी भास्कर तो तलवार चालवण्यातही हुशार होता. तो पुढे आला आणि त्याने महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्यामध्ये दगा दगा असं म्हणून खानाने आपली आतडी जी बाहेर आली आहे ती पोटात पुन्हा ढकलली आणि तो बाहेर त्याचा जो पालखी किंवा मेणा जो होता त्या मेण्याकडे धावला तो. आता हे सगळं जे काही नाट्य घडत होतं त्यामध्ये त्या कृष्णाजी भास्कर जो खानाचा वकील आहे तो पुढे आल्यावरती महाराजांनी त्याला सांगितलं की तू ब्राह्मण आहेस, मी तुझ्यावर तलवार चालवणार नाही, तू निघून जा. पण तरी सुद्धा त्याने ऐकलं नाही म्हणून पहिला घाव केला तोही महाराजांनी अडवला. दुसरा घाव करायला म्हणून तो गेला पण तोपर्यंत महाराजांनी त्याला यमसदनास पाठवून दिलेलं होतं. जेव्हा सकाळी 10 नोव्हेंबरच्या सकाळी महाराज भेटायला म्हणून निघाले त्यावेळेसचं वर्णन असं सापडतं की नेहमीसारखी पूजा वगैरे नित्य पूजा केली. एका ब्राह्मणाने ती पूजा आणि आर्वीकर नावाचे भटजी तेव्हा तिथे उपस्थित होते. त्या आर्वीकर भटजींच्या उपस्थितीत ती पूजा वगैरे केली. एका ब्राह्मणाला दुसऱ्या वत्स गोदान केलं. याचा अर्थ वासरू सकट असलेले गाय ही दान करण्यात आली. ते काही हे असतात म्हणजे संकेत म्हणूयात किंवा काही रूढ गोष्टी असतात पूजा अर्चा यातल्या त्यानुसार केलं. त्या ज्या ब्राह्मणाला ती दान केली त्याला प्रथेनुसार पाया पडले महाराज. तर एकीकडे सकाळी ज्या ब्राह्मणाला पाया पडणारा हा शिवाजी राजा, पण तेच शिवाजी महाराज दुपारी जेव्हा एक दुसरा ब्राह्मण हा हल्ला करण्याकरता पुढे येतो तेव्हा त्यांची तलवार त्यांचं मन जराही कचरत नाही. हाच महाराजांचा धर्म आहे. हीच महाराजांची धर्माबद्दलची समज आणि जाणीव आहे. तर अशा प्रकारे अफजल खानाला मारला. तिथून पुढल्या सगळ्या नाट्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अफजल खानाचे जे भोई होते म्हणजे मेणा उचलून नेणारी जी लोक होती त्यांचे पाय कापण्यात आले. त्यामुळे तो मेणा जाणार कसा पुढे. आणि मग महाराज किंवा बरोबरच्या लोकांनी ते अंगरक्षक आणि सर्वांचाच समूळ नाश केला आणि ते अफजल खानाचं जे मुंडकं आहे ते घेऊन किंवा ते सगळा त्यांचा पराभव केला त्या क्षणाला आणि महाराज निघाले परत गडाकडे. ते गडाकडे निघाले म्हटल्यावरती तोफा धडाडल्या संकेतानुसार ठरलेल्या वेळेवरती तोफा धडाडल्या आणि तोफा धडाडल्या की जे त्या पूर्ण प्रतापगड आणि परिसर जावळीचं खोर या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं ही नेमून देण्यात आलेली होती. त्यांच्याबरोबर सैन्य नेमून देण्यात आलेलं होतं. म्हणजे एका बाजूला नेतोजी पालकर, नेताजी नाव नाहीये, नेतोजी असा खरा उल्लेख आहे किंवा खरं नाव आहे. तर एका ठिकाणी मोरोपंत पिंगळे, एका ठिकाणी नेतोजी पालकर
मग अमक्या ठिकाणी काय हिरोजी फर्जंद असतील, असे वेगवेगळ्या ठिकाणी ज्याला जी जागा नेमून दिली होती त्यानुसार ज्या त्या माणसाने आपापलं काम चोख बजावायचं अशा कडक सूचना देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे इकडे काय झालं भेटीचं, काय भेटले का, काय गप्पा मारल्या, या कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही लक्ष देण्याचं काही काम नाहीये, कारण नाहीये. तुम्ही फक्त जे नेमून दिलंय, जे सांगितलंय तेवढंच करा. याला म्हणतात लष्करी शिस्त. तर अशा प्रकारे ज्या वेळेला तोफा धडाडल्या तिथून पुढे ज्या प्रचंड प्रमाणामध्ये हल्ला महाराजांच्या सर्व सैनिकांनी ठरलेल्या वेळेनुसार केला, त्याप्रमाणे ही सगळी घटना तशीच पुढे पुढे जात राहिली. आता युद्धशास्त्रातला तिसरा नियम किंवा तिसरी गोष्ट बघूया की शत्रूला अवघड जागी गाठायचं. तर अवघड जागी आणून ठेवलेलंच होतं. अवघड जागी गाठणं ह्याचा अर्थ इथे असा आहे की हा नोव्हेंबर महिना आहे, त्यात ती जंगलातली जागा आहे. त्या आजही जावळीचं खोरं हे प्रचंड घनदाट आहे. अशा परिस्थितीमध्ये जंगलातल्या या जागेमध्ये समजा भेट 2 वाजता घडली असं आपण एक कल्पनेने गृहीत धरूया. त्याच्यानंतर हा सगळा जो काय नाट्याचा भाग घडला ते 3 वाजले असतील. त्याच्या नंतर तोफा धडाडून सैन्यावरती महाराजांच्या लोकांनी हल्ला करून आपापला जीव वाचवण्याकरता किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्याशी लढण्याकरता खानाचं सैन्य तयार होतंय न होतंय, तोच संध्याकाळ आणि काळोख पडण्याची हळूहळू वेळ जवळ येत चाललेली होती. बरं, हा परिसर हा खानाच्या लोकांना माहिती नव्हता, पण महाराजांच्या लोकांना अगदी इंच माहिती होता. अशा परिस्थितीमध्ये हा जो प्रचंड हल्ला केला तो सगळा संध्याकाळ आणि रात्र मिळून, त्यामुळे खानाचं इतकं प्रचंड सैन्य मारलं गेलं. पण शिवाजी महाराजांनी एक सक्त ताकीद देऊन ठेवलेली होती की जे शस्त्र खाली ठेवतील, जे शरण येतील त्यांना मारायचं नाही. तर जे नाईकजी खराटे, नाईकजी पांढरे, ज्यांची मी नावं घेतली होती मगाशी, किंवा शंकराजी मोहिते सारखे काही तोलदार सैनिक किंवा माणसं होती, या लोकांनी शरण पत्करली आणि ते महाराजांकडे किंवा स्वराज्याकडे झुकले. पण जे शरण आले नाहीत, म्हणजे खानाची 3 मुलं होती, त्याला 3 मुलगे होते, त्यातलं एक फाजल खानचं फक्त नाव इतिहासाला माहिती आहे, बाकीच्या दोघांची नावं माहिती नाहीयेत. पण ती जी खानाची मुलं, त्यातला फाजल खान किंवा ह्या मोरे मंडळींपैकी एक हा त्यांच्या बरोबर होता आणि तो म्हणला की हे जावळीचं रान मला माहितीये, मी तुम्हाला जागा दाखवतो किंवा मी इथून सुटका करण्याकरता बाहेर काढतो तुम्हाला, असं म्हणून त्या अंधारात दगडधोंड्यात त्या जंगलात खेचकाळत धडपडत ते कसेबसे तिथनं जीव वाचवत मोठीत धरून बाहेर पडले. युद्धामधल्या युद्धशास्त्राचे जे नियम किंवा ज्या संकेत आहेत त्याच्यात एक असं म्हणतात की कॅच द एनिमी पॅन्ट्स डाऊन. ह्याचा अर्थ असा आहे की अत्यंत अवघड स्थितीमध्ये शत्रू असेल तेव्हाच त्याला गाठा. पॅन्ट्स डाऊन ह्याचा अगदी शब्दशः अर्थ घेतला तर शौचविधीत जेव्हा शत्रू बसलेला असेल तेव्हा त्याला गाठा, म्हणजे त्यावेळेस तो काही करू शकत नाही, हा त्याचा शब्दशः अर्थ होतो. पण ह्याचा संकेतार्थ असा आहे की शत्रूला अवघड परिस्थितीमध्ये आणा आणि मग त्याचा निःपात करा. तर यानुसार महाराजांनी हे सगळं इतकं सुंदर घडवून आणलं की दुसऱ्या दिवशी पहाटे कसा तरी ठेचकाळत धडपडत तो फाजल खान आणि इतर मंडळी ही त्या वाईला जो त्यांचा मुक्काम होता तिथपर्यंत पोहोचले. तिथपर्यंत ते पोहोचतायत तोच तिथे नेतोजी पालकर आणि त्याची टोळी येऊन पोहोचली. थोडक्यात चुकामुक झाली, नाहीतर फाजल खान तिथेच संपलेला होता. पण कसा बसा तिथूनही जीव वाचून ते जे धूम पळत सुटले किंवा जे तिथून निघाले ते पार विजापूर गाठेपर्यंत कुठेही थांबले नसावेत. अगदी अत्यावश्यक जे काही घडलं तर त्या परिस्थितीमध्ये ती जेव्हा सगळी माणसं ही अशी सैन्याची पांगापांग झाली आणि हे जे काय प्रचंड मोठं यश स्वराज्याला, महाराजांना आणि मावळ्यांना मिळालं, त्याचा उल्लेख हा शिवभारत म्हणून जे काव्य आहे त्याच्यात केला गेलेला आहे की चरितम शिवराजस्य, म्हणजे शिवाजी राजांचं हे जे चरित्र आहे, हा जो पराक्रम आहे तो भरतस्य एव भारतम, म्हणजे महाभारतामधला जो प्रचंड मोठा पांडवांचा पराक्रम आहे तेवढ्याच तुलनेचं, तशाच तोला मोलाचं असं हे नाट्य किंवा असा हा पराक्रम शिवाजी महाराजांचा घडला. म्हणून हे सगळं प्रतापगडाचं युद्धाचं हे सविस्तर वर्णन आपल्या समोर मी ठेवलं. आता यामध्ये किल्ल्याच्या बांधकामाबद्दल किंवा त्यानंतर काय घडलं हे
काही क्षणांच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका. मी फक्त पाणी पितो आणि आपण लगेच पुन्हा सुरुवात करणार आहोत. बाकी मोठा दीर्घ अशी काही विश्रांती आपण यामध्ये घेणार नाही आहोत. नमस्कार. पुन्हा एकदा आपण या देदीप्यमान इतिहास आणि त्याच्यानंतर घडलेल्या सगळ्या पराक्रमाच्या खाणाखुणा, आज तो इतिहास आपण जागवत आहोत. काय घडलं हे थोडक्यात 1-2 मिनिटात मी पुन्हा त्याची उजळणी करतो, कारण काही गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्या या सगळ्यामध्ये आपल्या बुद्धीतनं सुटू नयेत म्हणून आपल्या समोर मांडायच्यात. महाराजांनी मी घाबरलोय, मला तुमच्या समोर माझी येण्याची लायकीच नाहीये वगैरे वगैरे असे शब्द, अशा आणाभाका या घेऊन खानाला प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आणण्यामध्ये यश प्राप्त केलं. आणि जसं मी म्हटलं तसं की ज्या क्षणाला तो या प्रतापगडाच्या पायथ्याशी आला तिथेच त्याचा विनाशघात ठरलेला होता. फक्त शिवाजी महाराज हे परत जीवित राहू शकतात की नाही हे मात्र या सगळ्यामध्ये ती घटना ठरवणार होती. आणि अर्थात आपल्याला माहिती आहे पुढे काय घडलं ते. यामध्ये मगाशी मी उल्लेख केला की सामान्यांनी घडवलेला हा असामान्य इतिहास आहे. ह्यातली अजून 2 उदाहरणं मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. मी म्हटलं की एक सामान्य ब्राह्मण, त्याला वकील म्हणून नेमला. त्या माणसाला त्यांनी दाखवलेली हुशारी पाहून नंतर पुन्हा कधीही त्या माणसाला नंतरच्या कुठल्याही कामामध्ये वकील म्हणून नेमलेलं नाहीये. नंतरच्या कामाला वेगळा माणूस वकील म्हणून नेमलेला इतिहासात सापडतं. म्हणजे एकदा एक स्ट्रॅटेजी किंवा एकदा एक मूव बुद्धिबळातली ही यशस्वी ठरली म्हणून तीच मूव परत करायची असं काही केलेलं नाहीये. तर हा एक ब्राह्मण, त्याला वकील म्हणून नेमला. त्याने आपली जबाबदारी चोख बजावली, कर्तव्य छान निभावलं. कोंडाजी वरखडे नावाचा एक माणूस होता, म्हणजे सैनिक होता, पण तो कुणबी म्हणजे शेतकरी होता. कुणबी ह्याचा अर्थच आहे शेतकरी. तर एका शेतकऱ्याला, किंवा असे सगळे शेतकरीच महाराजांच्यासाठी सैनिक बनून उभे राहिले, तर कोंडाजी वरखडे हे नाव सुद्धा कदाचित कोणाला माहिती असेल नसेल. 1000 माणसं त्याच्या हाताखाली लढली, त्याच्या नेपथ्याखाली लढली आणि त्यांनी असाच अद्वितीय पराक्रमामधला स्वतःचा यशाचा वाटा उचललेला आहे. तर हा कोण कोंडाजी वरखडे, हा म्हणजे नावाव्यतिरिक्त त्याच्याबद्दल कुठेही नंतर उल्लेख सापडत नाही. मी मगाशी जी काही नावं तुम्हाला सांगितली की त्याच्यात जीवा महाला होता, जीवा म्हणून वाचला शिवा, तो जीवा महाला हा जातीने नावी होता. आता इथे जात ही कुठल्याही हीन अर्थाने मी उल्लेख करत नाहीये. मला इथे फक्त एकच गोष्ट निदर्शनास आणून द्यायची की सामान्य माणसं आहेत, त्यांचे मूळचे पेशे किंवा त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड ज्याला आपण म्हणतो आजच्या काळामध्ये, तसं कौटुंबिक पार्श्वभूमी जर डोळ्यासमोर आणली तर त्यांचं सामान्य जीवन होतं. एक कोणी शेतकरी आहे, कोणी हातात वस्त्रा घेऊन काम करणाऱ्याची पूर्वापार पिढीची परंपरा आहे. पण त्या जीवा महालाने स्वराज्यासाठी दिलेलं योगदान पहा की साक्षात राजांना वाचवलं त्याने. खरंच जीवा महाला नसता तर शिवाजी महाराज जिवंत राहू शकले असते की नाही, हा एक प्रश्नच आपल्या समोर उभा आहे. जी माणसं तुम्हाला वर्णन केली, 10 माणसं, संभाजी कावजी, हा संभाजी कावजी त्यावेळेला निष्ठावान होता. पण तोच संभाजी कावजी पुढे शाहिस्ते खानाच्या काळामध्ये फिरला. म्हणजे तो स्वराज्याचा किंवा महाराजांचे हुकूम मानेन असा झाला, म्हणून त्याला महाराजांनी आदेश देऊन नंतर मारलाय. म्हणजे कुर्तोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर या माणसाने त्या संभाजी कावजीला मारला. तुम्हाला मोसाद ही जी इस्रायलची संघटना आहे तिचे कार्य जर माहिती असेल तर ते डोळ्यासमोर आणून बघा. म्हणजे हे सगळं तुम्हाला लख्ख डोळ्यासमोर उजेड पडावा तसं स्पष्ट होईल. यातले विसाजी मुरुंब कुठे गेला माहिती नाही.
कासाजी इंगळेचं काय झालं माहिती नाही. कोंडाजी कंक आणि येसाजी कंक यांची नावं मात्र कुठल्या इतिहासामध्ये आपल्याला दिसतात, पण संभाजी करवरचं काय झालं माहिती नाही. तर अशा अनेक मंडळींच्या बाबतीत नंतर इतिहासामध्ये कुठलेही धागेदोरे सापडत नाहीत, पण त्या क्षणाला या वैश्विक नाट्यामध्ये त्या माणसांनी आपापल्या भूमिका इतक्या उत्तम वठवलेल्या आहेत की ज्याला इतिहासात तोड नाहीये. तर असा हा अजोड पराक्रम ज्या किल्ल्यावर घडला त्या प्रतापगडाचं थोडंसं दर्शन आपण करणार आहोत. कारण आज आपण जेव्हा प्रतापगडावर जातो तेव्हा आपल्याला खालूनच हा बुरुज एक दिसतो. याला चिलखती बुरुज अशी शास्त्रीय भाषेत संज्ञा किंवा नाव त्याचं असं आहे. याचं कारण असं आहे की ह्या मूळ बुरुजाच्या खालच्या बाजूला परत एक तटबंदी आहे. जणू अंगावर माणसाच्या चिलखत घालून संरक्षण करावं त्यानुसार ह्या बुरुजाला पण चिलखत घातलेलं आहे, म्हणून हा चिलखती बुरुज आहे. आता 1656 मध्ये केलेलं हे बांधकाम आहे, आजही ते उभं आहे. बांधकामाची मजबूती काय आहे ते आपल्याला दिसूनच येतं. त्याच्यात कालपरत्वे डागडुजी करण्यात आलेली आहे, पण मूळचं बांधकामही अजूनही शाबूत आहे हे दिसून येतं. त्याआधी 1645 ते 48च्या दरम्यान राजगड नक्की कधी हातात आला माहिती नाही, पण तोरणा राजगड यांची कामं देखील सुरू झाली. तर राजगडावरती जसं दुहेरी तटबंदी आणि चिलखती बुरुज हे आपल्याला दिसतात, तर त्याच प्रकारच्या बांधकामाचं पुनरावृत्ती केलेली प्रतापगडावरती आपल्याला दिसते. त्याप्रमाणे ती महाराजांच्या मनामधली एक कदाचित ती कल्पना असावी की अशा प्रकारे बुरुजांना असं दुहेरी संरक्षण द्यावं. या कल्पनेतनं किंवा या त्यावेळेसच्या त्यांच्या स्थापत्यशास्त्राच्या आडाख्यांप्रमाणे राजगडासारखंच या किल्ल्याला दुहेरी बुरुज चिलखती बुरुज निर्माण करण्यात आला. या किल्ल्यावरती एकूण तटबंदीमध्ये 11 शौचकूप आहेत, म्हणजे संडास आहेत. त्यातला एक जो MTDCच्या आज खोल्या ज्या आहेत त्याच्या मागच्या बाजूला जसं राजगडावरती वापरण्यात येतो तो संडास, तसा इथलाही संडास हा वापरण्यात येतो. म्हणजे बांधकाम करताना माणसाच्या दैनंदिन गरजा पहारेकरी म्हणून काय असतात आणि त्याचं कुठल्या प्रकारे आपण सोय बघितली पाहिजे याचं एक छान दर्शन असं आपल्याला त्या प्रतापगडावरती गेल्यावरती बघायला मिळतं. तर इतक्या बारीक सारीक गोष्टींची नोंद घेऊन, दखल घेऊन त्यानुसार बांधकाम करून घेणारा राजा हा कदाचित इतिहासात एकमेवा द्वितीय असावा. या चिलखती बुरुजाच्या बरोबरीने आपल्याला गोमुखी द्वार रचना बघायला मिळते. पुन्हा हे चाणक्यच्या नीतीनुसार इथे आहे हे आपल्याला दिसून येतं की दरवाजा जो आहे तो लपवलेला आहे बुरुजांमध्ये आणि ज्याप्रमाणे जपमाळ असते आणि त्या जपमाळेत आपण किती माळा फेरल्या, किती वेळा मणी सरकवले हे दुसऱ्याला दिसू नये म्हणून साधनेतला एक भाग आहे की आपली साधना ही गुप्त असावी. याकरता एक कापडी पिशवी हातामध्ये घालतात आणि आतमध्ये जपमाळ सरकवत बसतात. तर त्याचा जो आकार आहे त्याला गोमुखी द्वाररचना असं म्हणतात. त्यानुसारच ही प्रतापगडाची द्वाररचना बघायला मिळते. अगदी अशीच द्वाररचना आपल्याला रायगडावर बघायला मिळते, अशीच द्वाररचना आपल्याला सिंधुदुर्गवरती बघायला मिळते, अशीच द्वाररचना दापोली जवळचा एक किल्ला आहे सुवर्णदुर्ग म्हणून तिथे आपल्याला बघायला मिळते. तर जे महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत तिथे हटकून हमखास अशा प्रकारची द्वाररचना आपल्याला बघायला मिळते. या प्रकारे महाद्वार जे आहे या महाद्वारातून आपण प्रवेश केला, हे माझा हा पॉइंटर जिथे फिरतोय तर इथून या दिशेने पुढे तो लांब लचक गेलेला बुरुज बघायला मिळतो आणि डावीकडे वळून आपण मग किल्ल्याच्या उरलेल्या भागामध्ये जायला सुरुवात करतो. तर असा हा लपवलेला दरवाजा खालनं डोंगरातनं कुठेही चक्कर मारून फेरफटका मारून बघितलं तर हा दरवाजा आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर ह्या इथे इतकी तसं बघितलं तर अडचणीची जागा आहे की इथे दरवाजा फोडून काढण्याकरता हत्ती आणले आणि धडक मारण्याचा प्रयत्न केला तर हत्तीला फिरायला वावरायला तिथे जागाच कमी ठेवलेली आहे आणि पुन्हा पायऱ्या आहेत. त्यामुळे अशा सगळ्यामध्ये हत्तीचा वावर जो आहे, हत्तीची धडक जी आहे त्याचा जोरच संपूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे हत्ती किंवा इतर प्राणी आणून जर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केलात कोणी किंवा विचार जरी केला
तरी ते अशक्यप्राय करून ठेवलेलं आहे. इतकी सुंदर ती दरवाजाची रचना आपल्याला इथे बघायला मिळते. त्या दरवाजातून पुढे गेलं, डावीकडे गेल्यानंतर हा दरवाजा एक असा काय म्हणूयात आपण त्याला, की जो आडवळणाचा आहे किंवा दुर्लक्षिलेला असा दरवाजा आहे. आणि त्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे तो पूर्वीच्या काळी चोर दरवाजा असावा नक्कीच, असा माझा कयास आहे. त्या दरवाजा, कारण तिथून पुढे बाहेर चक्क तो दरीत उतरतो. म्हणजे मी दरीच्या बाजूने मला हौस असल्यामुळे त्या बाजूला उतरलो थोडासा, तेव्हा मला हे शिल्प एक बघायला मिळालं. हा प्रताप मारुती आहे. ज्यांनी यापूर्वीची माझी काही व्याख्यानं ऐकलेली आहेत त्यांना याबद्दल विस्ताराने सांगितलेलं ऐकायला मिळालेलं आहे, की असं डोक्याच्या भोवती शेपटी गुंडाळलेला जो हनुमानाची मूर्ती आहे त्याला प्रताप मारुती असं म्हणतात. तर ही दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने स्थापलेली मारुतीची मूर्ती आहे. हे एक शिल्प बघायला मिळतं. त्याच दरवाजाच्या भागामध्ये हे एक शिल्प आहे जे शरभ शिल्प म्हणून ओळखलं जातं. आणि या शरभ शिल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या पायामध्ये हत्ती, सिंह, कुत्रा किंवा गंडभेरुंड असं काहीही दाखवलेलं नाहीये. जिकडे इतर राजवटींना आम्ही मारलं किंवा इतर राजवटींना आम्ही मांडलिक बनवून त्यांना आमच्या अधिकाराखाली ठेवलेलं आहे असं दाखवायचं असेल, तिथे त्या शरभ शिल्पाच्या पायात हत्ती किंवा हे जे इतर प्राणी मी म्हटले ते दाखवले जातात. पण इथे महाराजांनी हा नव्यानेच उभा केलेला किल्ला, तिथे कोणाचाही पराभव करून किल्ला हस्तगत केलेला नाहीये. त्यामुळे इथे पायाखाली इतर कुठलेही इतर राजवटींचे, इतर राजांची जी मानचिन्ह आहेत ती इथे कुठेही दाखवलेली आपल्याला दिसून येत नाही. अजून एक शिल्प आहे. हे कितपत तुम्हाला इथे दिसतंय ते बघा, कल्पना करा. इकडे चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा दगडामध्ये कोरलेल्या आहेत. माझा हा पॉइंटर जिथे फिरतोय तिथे कदाचित तुम्हाला हे दिसून येत असावं अशी एक अपेक्षा आहे माझी. तर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आकाशात आहेत, तळपत आहेत, तोपर्यंत या राजाची कीर्ती किंवा तोपर्यंत या राजाला यश मिळत राहावं. किंवा अजून एक त्यामागचा संदर्भ मी माझ्या मनाने लावलेला सांगतो, की या गडावरती जी भवानी मातेचं जे मंदिर आहे ते मंदिर, त्या मंदिरामधली जी मूर्ती आहे भवानी मातेची, त्या मूर्तीच्या वरती चंद्र आणि सूर्य दाखवलेत, की चंद्र आणि सूर्याचं तेज जे आहे ते सुद्धा ढळू न देता त्यांनाही आधार देणारी अशी ही भवानी माता, किंवा जोपर्यंत ते चंद्र आणि सूर्य प्रकाश देत आहेत तोपर्यंत ही भवानी माता या राजाला सहाय्य करत राहील, यश देत राहील, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असाव्यात. आणि त्यातून ते चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरल्या गेल्या असाव्यात. आणि त्याच भवानी मातेच्या मंदिरातल्या मूर्तीजवळच्या प्रतिमांसारख्याच दोन हे चंद्र सूर्याच्या या ज्या प्रतिमा आहेत या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूलाही कोरण्यात आल्या असाव्यात असा माझा अंदाज आहे. याला कुठलेही ऐतिहासिक आधार नाही आहेत. मात्र जे मी भवानी मातेच्या मंदिराच्या तिथल्या चंद्र सूर्याच्या बाबतीत सांगितलं ते खरं आहे. ते तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तुम्ही तिकडे बघू शकाल. हा तो जिवा महाल बुरुज याला नाव नंतरच्या काळात पडलं. आणि ही जी दुहेरी तटबंदी किंवा तो चिलखती बुरुजाचा जो भाग आहे तो हाच टोकाकडचा भाग, आणि तिथे आपण हे असे चढून जाऊ शकतो. आणि आज तिथे छान असं झेंडा वगैरे फडकत असतो आणि बघायला मजा येते. तुम्ही गेला असाल तर तुम्हाला ते पाहायला मिळालंही असेल. आज्ञापत्रकामध्ये महाराजांचा आज्ञापत्रक हा एक वेगळा अभ्यासाचा छान विषय आहे. त्याच्यात गडकोट म्हणजे प्राणरक्षक असं जे म्हटलेलं आहे ते या गडाने बजावलेल्या भूमिकेवरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. आणि जणू महाराजांची ती वाक्य साकार करणारा हा तो गड आणि हे सगळं ते बांधकाम. त्यामुळे या बांधकामामध्ये कदाचित असं वाटतं की आजही तेच पराक्रमाचे तरंग, त्याच विचारांच्या लहरी या सामावून ठेवलेल्या आहेत. त्या दगडांनी, त्या तिथल्या मातीने तो पराक्रम, त्याची त्या खुणा, याची सगळ्याची जी प्रकंपनं आहेत ती आजही धरून ठेवली असावीत असं एक माझ्यासारख्या इतिहासप्रेमी किंवा शिवाजी महाराजांवरती प्रेम असणाऱ्या माणसाला भावनेच्या पोटी असं वाटतं. या गडावरती जेव्हा आपण जातो तेव्हा हा एक भवानी मातेचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आतमध्ये गणपती, चौकोनी कानाचा गणपती आपल्याला बघायला मिळतो. आणि चौकोनी कान असलेली मूर्ती म्हणजे हमखास शिवकालात घडवलेली मूर्ती
असं आपण नक्की सांगू शकतो, कारण त्या दरम्यान घडवलेल्या सर्व मूर्त्यांचे कान हे असे चौकोनी आपल्याला बघायला मिळतात. यापूर्वी पण थोडीशी चर्चा वासोटा किंवा इतर किल्ल्यांच्या संबंधात आपण केलेली आहे. तोफांना भांडी असा एक शब्द त्या काळामध्ये वापरण्यात यायचा. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा बघायला मिळतात आजही आपल्याला. त्या छोट्या ज्या तोफा असतात त्यांना हातात घेऊन त्या तोफा वापरल्या जायच्या किंवा हातात घेऊन त्याच्यातनं दारू गोळा भरून तो उडवला जायचा. तर त्याला नाल असाही शब्द एक आहे. शुतर नाल असं म्हटलं तर ते शुतर म्हणजे उंट. तर उंटावरती स्वार झालेल्या माणसाने हातात किंवा स्वार झालेल्या स्थितीत तोफ जर डागली तर त्या तोफेला शुतरनाल असं म्हणतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा तिथे बघायला मिळतात. तिथे हंबीरराव मोहित्यांची तलवार आजही बघायला मिळते. ती अशी काचेच्या पेटीमध्ये किंवा मागे ठेवलेली असल्यामुळे ती फोटो तितकासा जसा म्हणावा तितका छान नाहीये, पण नाईलाज होता माझा, त्यामुळे ह्यापेक्षा छान फोटो काही तिथे काढणं शक्य नाहीये. हे भवानी मातेचं जे मंदिर आहे ते मंदिर आजही तिथे छान उभं आहे. आतमध्ये फोटो काढायला देत नाहीत, त्यामुळे मी आतमध्ये फोटो काढू शकलो नाही. पण बाहेर काही अवशेष म्हणजे हे चाक आहे, हे चुन्याच्या घाण्याचं चाक आहे, ते आपल्याला तिथे बघायला मिळतं. ह्या देवळाचं जे बांधकाम आहे ते अतिशय छान आहे. बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणून जर त्याच्याकडे बघायचं म्हटलं तरी सुद्धा पूर्वाभिमुख अशी म्हणजे पूर्वेकडे तोंड करून असलेली देवीची मूर्ती आहे. मूर्ती अतिशय छान आहे. एक गमतीशीर गोष्ट किंवा एक छान गोष्ट सांगतो की जे आर्वीकर म्हणून भटजी ज्यांचा मी उल्लेख केला त्या घटनेच्या काळामध्ये जे तिथे होते त्यांचेच वंशज आजही तिथे राहतात. म्हणजे आता कितवी पिढी असेल माहिती नाही, 10वी 12वी जी काय असेल ती. आणि त्यांनी तिथे एक छोटंसं संग्रहालय उभं केलेलं आहे. म्हणजे आपण या देवळाकडून पुढे अजून तसेच जेव्हा बालेकिल्ल्याकडे जातो तेव्हा डाव्या हाताला जागोजागी लोकांनी पुस्तकं विकायला ठेवलेली असतात. काही लोक अंगठ्या, काही गळ्यातले पदकं वगैरे अशा ज्या काही वस्तू ठेवलेल्या असतात विकायला म्हणून, तिथल्याच एका त्या जागेवरती डाव्या हाताला छोटंसं असं त्यांचं घर आहे आणि घरातच त्यांनी संग्रहालय उभं केलंय. माझी आग्रहाची विनंती, आज जे कार्यक्रम ऐकतायत उपस्थित आहेत त्यांना ही विनंती आहे की इथून पुढल्या काळात तुम्ही ज्या वेळेला गडावरती जाल तेव्हा ते संग्रहालय बघायला चुकवू नका. काय 10, 20, 5, 25 रुपये जे काय त्याची वर्गणी शुल्क जे काय आहे, प्रवेश फी ज्याला म्हणतो ती द्या, आतमध्ये जा, बघा. अनेक अशा गोष्टी बघायला मिळतील. त्या मी मुद्दामून सांगत नाही तुमची उत्सुकता ताणून धरण्याकरता, पण जा तिथे, ते बघा. आणि तिथे देवीच्या त्या मूर्तीची प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये केलेली प्रतिकृती आहे, पण तेही तिकडे फोटो काढू देत नाहीत. पण तुम्हाला ती मूर्ती जवळून बघायला मिळते. जी देवळात तुम्हाला लांबून बघायला मिळते ते तिथे तुम्हाला जवळून त्याची निदान प्रतिकृती बघायला मिळते. यामधला भक्तिभाव मला अपेक्षित नाहीये. मला यामधला तुमचा जो ऐतिहासिक गोष्टींच्या मागे असलेला जो दृष्टिकोन आहे, म्हणजे मी जे सांगितलं की देवीच्या कपाळावरती किंवा मुकुटावरती ते चंद्र सूर्य धारण केलेले आहेत किंवा ती अष्टभुजा आणि गळ्यात नरमुंड माला धारण केलेली अशी ती देवी आहे, किंवा ते पायामध्ये तो दैत्य दाबलेला आहे आणि देवीचं वाहन जे आहे ते वाघ किंवा सिंह, त्याने त्याचं मुंडक जबड्यामध्ये धरलेलं आहे. हे सगळे बारकावे तुम्हाला तिथे बघायला मिळतील. त्याकरता म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला. असं हे भवानी मातेचं मंदिर आणि हे सगळं पार करून आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपण बालेकिल्ल्यावरती पोहोचतो. बालेकिल्ल्यावरती आज शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा केलेला आहे. त्या मागचाही थोडासा इतिहास सांगणार आहे मी. पण ही जी जागा आहे ही मूळची शिवाजी महाराजांचा वाडा होता, म्हणजे राहण्याकरताची त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानाची सोय. म्हणजे अगदी 1600 नाही 1970 पर्यंत वगैरे या वाड्याचे अवशेष तिथे उपलब्ध होते. नंतरच्या काळात शासनाने इथे महाराजांचा पुतळा उभा केलाय वगैरे वगैरे. हा महाराजांचा पुतळा इथे उभं करण्यामागे संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ आहे ती त्याची पार्श्वभूमी आहे. म्हणजे आचार्य अत्रे किंवा SM जोशी, त्याच्यानंतर सेनापती बापट वगैरे वगैरे ही जी मंडळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सामील झालेली होती, तर यांच्या आग्रहानुसार मुंबई ही महाराष्ट्रातच सामील झाली पाहिजे
असा त्यांचा आग्रह आणि त्याच्या विरुद्ध तत्कालीन नेहरू सरकारचं धोरण की मुंबई ही वेगळी ठेवायची किंवा ती गुजरात प्रांताशी जोडायची आणि त्याला असलेला हा अत्रे आणि मंडळींचा विरोध होता. तर या लोकांना शांत करण्याकरता काय करता येईल म्हणून नेहरूंना महाराष्ट्रात आणि ते सुद्धा या प्रतापगडावरती बोलवण्यात आलं. मला आठवतंय की मी या किल्ल्यावरती इथे पुढे एक हेलिपॅड पूर्वी पाहिलेलं होतं आणि आता 1-2 वर्षापूर्वी गेलो तेव्हा मात्र मला त्याच्या काही खाणाखुणा दिसल्या नाहीत. ते कदाचित या सगळ्या बांधकामात कुठे गेलं काय कल्पना नाहीये मला. पण नेहरू तिथे हेलिपॅड बांधलं तो त्यानुसार नेहरू तिथे आले. मग नेहरूंच्या हस्ते त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं, त्याला हार घालण्यात आला वगैरे वगैरे आणि अत्रे आणि मंडळींना तिथे जाण्यापासून रोखण्याचे हर प्रकारे प्रयत्न झाले. पण तरी सुद्धा ती माणसं तिकडे पोहोचली आणि त्यांनी नेहरू सरकारच्या त्या धोरणाच्या विरोधी घोषणा वगैरे दिल्या आणि ते सगळं नाट्य तिथे घडलं. मुद्दा असा आहे की शिवाजी महाराज आणि तो त्यांचा इतिहास पराक्रम एकूणच शिवाजी महाराज म्हटलं की मराठी माणसाचं मन जे आहे ते हळवं होतं किंवा त्याला आपण स्वतःच्या जशा पाहिजे त्या दृष्टीने आपले हेतू साध्य करू शकतो या गोष्टीची खूण पटवणारी म्हणजे ही घटना आहे. म्हणून मी हा पुतळा आणि हे एवढं विस्ताराने इथे तुमच्या समोर मांडतोय. तर आता हा महाराजांचा वाडा असलेली जागा जिथे आज पुतळा उभारलाय तिथून आसपासचा परिसर छान अशी बाग निर्माण केली आहे. ते सगळं बघून आपण पुढे जाऊ शकतो. पुढे जर गेलो आपण तर आपल्याला एक केदारेश्वराचं मंदिर लागतं. या तटबंदीच्या बाजूनी आपण जेव्हा फेरफटका मारतो तेव्हा अशाच लपवलेल्या चोरवाटा म्हणजे माझ्या माहितीनुसार 3 चोरवाटा या किल्ल्याला आहेत. त्या किल्ल्यातल्या चोरवाटा काही बघायला मिळतात. तटबंदीचं बांधकाम आजही कसं उभं आहे हे सगळं बघत बघत आपण जेव्हा पुढे येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अशा प्रकारे या किल्ल्याने त्या काळामध्ये बजावलेली जी भूमिका आहे ती किती महत्त्वपूर्ण होती. पण या एका घटनेच्या व्यतिरिक्त पुढला जर इतिहास काढून बघितला तर प्रतापगडाने कुठलीही अशी महत्त्वाची भूमिका बजावलेली नाही. कुठलीही प्रसिद्ध लढाई ही नंतरच्या काळात घडलेली या किल्ल्याशी निगडीत आपल्याला दिसत नाही. एकदाच औरंगजेबाच्या काळामध्ये काही काळाकरता हा किल्ला औरंगजेबाच्या किंवा मोगलांच्या ताब्यात गेला होता पण तो पुन्हा लगेच मराठ्यांनी स्वतः ताब्यात मिळवला. त्यानंतर तो पार 1818ला जेव्हा संपूर्ण मराठेशाहीच खस्ता झाली आणि ब्रिटिशांनी सगळं मराठेशाहीचं साम्राज्य संपुष्टात आणलं तोपर्यंत हा प्रतापगड हा कधीही कुठल्याही शत्रूच्या हाती सापडला नाही. हे त्या किल्ल्याचं वैशिष्ट्य वेगळं असं म्हणजे तो कायम त्या दृष्टीने विचार केला तर विजयीच राहिला. अशा या किल्ल्याशी संबंधित हा इतिहास आपण बघितला. पण खान वधानंतर काय घडलं तर खान वधानंतर महाराजांनी जे दाखवलेलं युद्ध चातुर्य आहे ते अजोड आहे, ते अतुलनीय आहे. ते त्यात जितकं शिकावं तितकं कमीच आहे. 10 नोव्हेंबरला ही घटना घडल्यानंतर लोक असं आपल्याकडे आजच्या समाजामध्ये जगामध्ये असा एक समज आहे की सेलिब्रेट सक्सेस किंवा सेलिब्रेट तसं कुठलंही सेलिब्रेशन महाराज करत बसलेले नाहीत. महाराजांनी ज्याला 3 फील्ड अटॅक मी म्हणेन 3 वेगवेगळ्या ठिकाणी तात्काळ मोहीम किंवा आघाडी उघडली. त्यातली एक मोहीम ही महाराजांची ही इकडे पार समुद्राच्या दिशेने किंवा आरमाराच्या दिशेने झालेली मोहीम. दोरोजी नावाच्या माणसाला महाराजांनी ही जबाबदारी दिलेली होती. याचं कारण काय होतं की अफजल खानाने 3 गलबतं युद्ध सामुग्री घेऊन ही राजापूरच्या जवळ बंदरामध्ये उभी केलेली होती आणि याची इत्थंभूत माहिती ही महाराजांना होती. त्यानुसार या दोरोजींनी इकडे हल्ला केला. हे इथे फक्त गणपतीपुळे दिसते पण प्रत्यक्ष राजापूरच्या जवळ ही घटना घडली आणि अशा वेळेला त्या दोरोजीचा हल्ला किंवा एकूणच अफजल खानाचा पराभव झालाय हे जेव्हा कळलं तेव्हा त्या गलबतातली 2 गलबतं ही थोडी खोल समुद्रात नेऊन ठेवण्यात आली. म्हणजे ह्या सगळ्या मागे लांड्या लबाड्या करणारी माणसं म्हणजे इंग्रज होते आणि एक गलबत मात्र किनाऱ्याजवळ होतं आणि दोरोजींनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये ते गलबत पकडलं, त्यातलं साधन सामग्री जी आहे ती ताब्यात घेतली आणि
त्याबरोबर एक फिलिप गिफर्ड नावाचा माणूसही पकडला. त्यानंतर त्या माणसाला जाम काही सोडलेलं नाहीये दोरोजींनी. जोपर्यंत शिवाजी महाराजांचा काही स्पष्ट आदेश आला नाही तोपर्यंत त्या फिलिप गिफर्डला महाराजांनी सोडलेलं किंवा दोरोजींनी सोडलेलं आपल्याला दिसत नाही. तर हा इतका झटकन केलेली कृती आणि त्यातनं मिळवलेला हा एक मोठा विजय, हा एक भाग झाला. त्यातला एक आघाडी उघडली समुद्राच्या दिशेने. दुसरी आघाडी उघडली महाराजांनी ती थेट पन्हाळा किल्ल्यापर्यंत. पन्हाळा किल्ला म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर पर्यंत महाराजांनी जी आघाडी उघडली ती 10 नोव्हेंबर पासून जे महाराज निघाले, म्हणजे 11 नोव्हेंबरला कदाचित निघाले असतील, तर 11 नोव्हेंबर असं गृहीत धरलं तर 25 नोव्हेंबरच्या आसपास महाराज हे थेट पन्हाळा किल्ल्यापाशी पोहोचले. नुसते किल्ल्यापाशी पोहोचले, किल्ला ताब्यात घेतला. वाटेमध्ये चंदनवंदन सारखे जे किल्ले आहेत किंवा इतर काही छोटी मोठी लष्करी ठाणी जी आहेत ती लष्करी ठाणी ताब्यात घेतली. चंदनवंदन ताब्यात नव्हते आलेले, पण चंदनवंदनला महाराजांनी वेढा घातला त्या दरम्यान. त्याचं कारण वेगळं होतं. त्याचं कारण असं होतं की चंदनवंदन वरती जी माणसं होती, जी खानाची किंवा आदिलशाहीची माणसं होती, त्यांनी खालती उतरून यांच्या या 3 आघाड्या ज्या आहेत त्यामध्ये व्यत्यय आणू नये याकरता तिथे वेढा घातलेला होता. नाहीतर अन्यथा महाराजांची वेढा घालून लढा देण्याची पद्धत नव्हती. फार तुरळक उदाहरणं सापडतात ज्यामध्ये महाराजांनी वेढा घालून युद्ध खेळलेले. बाकी सगळ्याच ठिकाणी सरप्राईज अटॅक किंवा अँबुश असं त्याला म्हणतात. म्हणजे अचानक झडप घालून हल्ला करणं याला अँबुश असं म्हणतात. तर तीच युद्धनीती अवलंबल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मधला जो मार्ग आहे किंवा मधली आघाडी जी आहे ती स्वतः महाराजांनी सांभाळली. आणि तिसरी जी आघाडी आहे म्हणजे सांगली, मग मिरज, पार अगदी तिकोट्यापर्यंत किंवा धारवाडपर्यंत नेतोजी पालकरनी मुसंडी मारली. वाटेत जेवढी म्हणून ठाणी लागली सगळी लष्करी ठाणी ही उद्ध्वस्त केली, लुटली. तिथलं युद्ध साहित्य महाराजांनी ताब्यात घेतलं. आता एक भौगोलिक दृष्ट्या विचार करून बघा. विजापूर हे इथे आहे. विजापूर पासून पुढे तसं म्हटलं तर खूप लांब नाहीये, पण शत्रूच्या गाफील प्रांतामध्ये उघडलेल्या 3 आघाड्या आणि त्यात मारलेली ही मुसंडी आणि विजापूरला काही कळायच्या आत महाराजांचे हे पराक्रम घडलेले आहेत. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आदिलशाही या धक्क्यातून सावरायलाच मोठा वेळ लागला की हे काय घडतंय हेच कळेन असं झालेलं होतं त्यांना. आणि अशा परिस्थितीत जोपर्यंत ते सावरले तोपर्यंत बातमी आलेली होती की खानाचा वध झाला. त्याच्याकडे जे युद्ध साहित्य दिलं होतं त्यातलं जवळजवळ सगळं महाराजांच्या ताब्यात गेलं. बरं, ते जे मी सांगितले होते ते सावकार, त्यांचं काय झालं हे सांगण्याची वेगळी गरज नाहीये, कारण तो सगळा मुद्देमाल महाराजांच्या हातात आला. तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा ही जी अख्खी लढाई आहे ही प्रचंड घवघवीत यश देणारी अशी महाराजांसाठी सिद्ध झाली. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी आहे की जो जावळीचा भाग मी सांगितला त्या जावळीच्या प्रांतातला थोडासाच भाग खरं म्हटलं तर महाराजांच्या ताब्यात आलेला होता. जावळीच्या याच भागात मगाशी दाखवलेला नकाशा आठवून बघा. प्रतापगडाच्या अजून खालच्या दक्षिणेच्या भागामध्ये वासोटा किल्ला आहे. तो वासोटा किल्ला तोपर्यंत म्हणजे जावळीच्या राजकारणापर्यंत किंवा खान वधापर्यंत 1659 पर्यंत स्वराज्यात नव्हता. तो ताब्यात आला. तो पुढल्या काळात पन्हाळ्याच्या वेढ्यामध्ये महाराज अडकले तेव्हा जिजाऊंच्या नेपथ्याखाली तो वासोटा किल्ला हा जुलै महिन्यामध्ये 1660 मध्ये ताब्यात आला. हेच जर का प्रतापगडाच्या पराक्रमानंतर ही घातलेली जी झडप, ही जी मारलेली मुसंडी आहे, ही मुसंडी मारली नसती तर हा स्वराज्य विस्तार अशक्यप्राय होता. त्यामुळे स्वराज्य विस्ताराची किती धोरणात्मक पावलं महाराजांनी उचलली या सगळ्या गोष्टीकडे बघून हे आपल्याला स्पष्ट होतं. आणि किती सुंदर युद्धाशी संबंधित असलेला दूरदृष्टी असलेला हा राजा आपल्याकडे होऊन गेला हे या सगळ्यातनं प्रतीत होतं. तर अशा प्रकारे ही अफजल खान वधानंतरची
केलेली महाराजांची कृती ही युद्धशास्त्राच्या दृष्टीने किती महत्वपूर्ण ठरते ते आपल्याला या सगळ्यातनं दिसून येतं. अशा प्रकारे हा आजचा कार्यक्रम जवळजवळ याच्या समाप्तीकडे सांगतेकडे आपण आलोय. मला विशेष आभार माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींचे मानायचे. त्याचं कारण ह्यातली काही छायाचित्र आणि नकाशे हे मला त्यांनी काढून दिलेले आहेत, त्यामुळे मला त्यांचे आभार विशेष मानायचे वाटतात. त्याचबरोबर काही छायाचित्रांसाठी माझा मित्र मंदार जोशी याने मला सढळ हस्ते छायाचित्र उपलब्ध करून दिली, म्हणून मंदार जोशीचे आभार मी मानतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब पुरंदरांच्या मुखातून त्यांच्या रसाळ वाणीद्वारे हा संपूर्ण इतिहास मी अनेक वेळा ऐकलेला आहे. माझं भाग्य थोर असं मी म्हणेन की अगदी 5वी-6वीत मी असल्यापासून बाबासाहेबांच्याकडनं हा सगळा इतिहास मी अनेक वेळा ऐकला. मला ते भाग्य लाभलं. त्यामुळे मला असं वाटतं की मी जे काय आज आपल्यासमोर मांडलंय त्यातलं 95 काय 99% भागही म्हटलं तरी हरकत नाही की जो बाबासाहेबांकडून मी ऐकत आलो, शिकत आलो, तोच सगळा भाग मी आज आपल्यासमोर मांडलाय असं मला वाटतं. त्यामुळे बाबासाहेबांचं तर मी कायमस्वरूपी ऋणी आहे या अभ्यासाच्या बाबतीत. यासाठी जी काय पुस्तकं वापरली ती इथे दिलेली आहेत मी. आणि शेवटच्या भागाकडे आपण वळूयात की आता जर का कोणाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्यासाठी मला काही क्षण लागतील. मी तुम्हाला प्रश्न विचारण्याकरता संधी देतोय. त्यामध्ये तुम्ही चॅट बॉक्समध्ये आपापले प्रश्न टाकू शकता किंवा मग माझे मित्र या सगळ्यामध्ये सहकार्य करतील मला. तर त्याप्रमाणे आपण आता